जगातला सर्वात मोठा सुपरस्टार, त्याच्यापेक्षा मोठा फॅन क्लब कोणाचा नाहीये. ते रजनीकांत पण 3 नंबरचे. आणि आपली जन्मतारीख जर आपल्याला माहिती असेल तर त्यावर आपल्याला कितीतरी गोष्टी माहीत करता येतात. जन्मतारखेचं महत्व किती आहे? ही न्यूमरोलॉजी इथे संपत नाही, ती सुरू होते. 2 अंक म्हणजे काय? 2 अंक हा चंद्रप्रधान अंक आहे, चंद्राचा अंक. 1 तारीख, 10 तारीख, 19 तारीख आणि 28 तारखेला जर तुमचा जन्म झाला असेल, आताची पूर्ण IT इंडस्ट्री राहूवर चालू. अमृत पिला ते खाली पोहोचलं का नाही, त्यापूर्वीच मुंडका उडवला. म्हणून 7 अंक आध्यात्मिक नंबर आहे. धोनीने दोन्ही रिव्ह्यू शोधून काढला. दैत्य गुरु आहेत, ते पण दैत्यांचे, म्हणजे जो जुगाड करतो त्याचे गुरु, त्याचा हा नंबर. कारण गुरुचं कामच सल्ला देणे. 5चं तर काय विचारायला नको. 5 सगळ्यांचा लाडका आहे. ह्यांना गप्पा मारायला आवडतात, गप्पा कट्टा आवडतं. लँडमाइन्स. तुम्ही पाय दिला म्हणून तो 9 नंबरची मदत करू शकतो मित्रांची, ती कोणी नाही करू शकत. 2, 4 आणि 8 ज्याची जन्मतारीख आहे त्याला लाईफमध्ये स्ट्रगल हा येतोच येतो. पण ज्या लोकांची जन्मतारीखच आपल्याला माहित नाहीये, त्यांच्याकडे जन्मतारीखच नाहीये, पण हा थोडा अपूर्ण प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये नंबरचं किती महत्व आहे? धीरूभाई अंबानी 1 नंबर आहे. MS धोनी 7 नंबर आहे. ओसामा बिन लादेन. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत अमोल मोरे सर. अमोल मोरे सर यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी आत्तापर्यंत 1.5 लाखहून अधिक लोकांना कन्सल्टिंग दिलेली आहे वेगवेगळ्या ऑकल्ट सायन्सेसच्या रिलेटेड, आणि त्यांचे 7,000हून अधिक विद्यार्थी आहेत जे त्यांच्याकडून कोर्सेस शिकत आहेत. यांना त्यांच्या कामाबद्दल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून देखील पुरस्कार मिळालेला आहे. आणि आज तुमच्यासाठी भरपूर असे बेनिफिट्स आहेत या पॉडकास्टमधून की तुमच्या आयुष्यातील जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरील सर्व रेमेडी आज आम्ही तुम्हाला या पॉडकास्टमधून देणार आहे. चला तर मग सुरू करूया. नमस्कार सर. तर आपल्यासोबत आज जुडलेले आहेत अमोल सर. अमोल सर, तुमच्याकडे जसं की भरपूरशा शास्त्रांचं नॉलेज आहे, ऑकल्ट सायन्सचे नॉलेज आहेत तुमच्याकडे, 23 वेगवेगळ्या प्रकारचे सायन्सचे. तर आज आपल्या प्रेक्षकांना आपण काय देणार आहोत, तर त्यांच्या लाईफमधील रिलेशनशिप इश्यू असतील, पैशाबद्दलचे इश्यू असतील, करिअरबद्दलचे इश्यू असतील, सगळ्यांचे सोल्युशन आज त्यांना आणि मला तुम्ही याच प्लॅटफॉर्मवरती देणार आहे. आणि यासाठी प्रत्येकाला शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघावा लागेल, कारण या पॉडकास्टमध्ये आपल्याला हेही कळणार आहे की आपलं येणारं वर्ष कसं आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम धन्यवाद मला इथे बोलवण्याबद्दल, आणि मी तुमचा आभारी आहे, सर्व प्रेक्षकांचा आभारी आहे. तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी माणसाच्या आयुष्याच्या अगदी जवळचाच आहे की प्रत्येक मनुष्य जेव्हा जगत असतो, आणि आजचं हे जे लाईफ आहे, पूर्वी आपण म्हणायचो अर्बन लाईफ हे धावपळीचं आहे, धकाधकीचं आहे, पण आज तुम्ही कुठल्याही ठिकाणी जरी गेलात, महाराष्ट्रात, भारतात कोणत्याही ठिकाणी, तरी प्रत्येकजण पूर्वीपेक्षा जास्त बिझी झालेला दिसतो आपल्याला. अशी कुठेतरी लाईफस्टाईल झालेली आहे. आणि मग ह्याच्यामध्ये कुठेतरी एक प्रकारची कॉम्पिटिशन वाढलेली आहे. मग तो फार्मर असेल, गावचा व्यावसायिक असेल, शहरातला एम्प्लॉई असेल, किंवा शहरातला बिझनेसमन असेल, कॉर्पोरेट असेल किंवा कॉर्पोरेट एम्प्लॉई असेल. आता मग त्या ठिकाणी त्याला असं वाटत राहतं की मी इतरांपेक्षा थोडासा सक्सेस कसं करू शकतो, मी इतरांपेक्षा थोडंसं एक्सेल कसं करू शकतो, किंवा मग मला माझे पैशासंबंधीचे प्रॉब्लेम आहेत, किंवा मुलं अभ्यास करत नसतील, लग्न जमत नसेल, ह्या सगळ्या समस्या नेमक्या येतात कुठून, आणि मलाच काय येतात त्यातल्या ह्या समस्या, आणि मग मी काय करायला पाहिजे त्याच्यावर. तर यासाठी बघा, आपल्या पूर्वाचार्यांनी भरपूर शास्त्र शोधलेली आहेत आणि भरपूर अभ्यास केलेले आहेत. ते इतके हुशार होते की 10,000 20,000 वर्षापूर्वीच्या ग्रंथांमध्ये ज्योतिषशास्त्राबद्दल अनेक ग्रंथ आढळतात, वास्तुशास्त्राबद्दल अनेक ग्रंथ आढळतात की ज्याच्यामध्ये आपल्याला जबरदस्त माहिती दिलेली आहे. परंतु आजच्या काळात आपल्याला एवढा वेळ नाही आहे की आपण जाऊन एक एक ग्रंथाचा अभ्यास करावा, संस्कृत शिकावं आणि त्यातून नेमकं शोधून काढावं की मला काय हवं आहे. तर सुदैवाने मला माझ्या लहानपणी तेवढा वेळ मिळाला आणि संधी मिळाली. माझ्या आईवडिलांनी मला ते करण्याची अनुमती दिली, आणि म्हणून मी तो अभ्यास तेव्हा करू शकलो. आणि 1997ला ज्यावेळेस मी वैदिक संथा घेतली यजुर्वेद शाखेची, त्याच्यावेळेस मला यजुर्वेद आणि ऋग्वेद या दोन्हींचा अभ्यास करता आला. त्याच्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की ह्याला काही सूत्र आहेत, आणि मनुष्याच्या माहितीमध्ये सर्वात प्राचीन काही गोष्ट असेल, अतिप्राचीन लिखित काही गोष्ट असेल, तर ती वेद आहे. मग त्याच्यामध्येच लिहिलेली सगळी शास्त्र आज आपण डिकोड करून वेगवेगळ्या रीतीने अभ्यास करतो. आणि म्हणून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ऑकल्ट सायन्स इट्स अ ग्रुप ऑफ सायन्सेस, की ज्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्रही आलं, त्याच्यानंतर ग्राफोलॉजी म्हणजे लिखाणाचं शास्त्र आहे, अंकांचं शास्त्र म्हणजे न्यूमरोलॉजी आहे,
त्याच्यानंतर अशी अनेक प्रकारची शास्त्र आहेत, जसं स्वरविज्ञान आहे, जे आपल्या शरीरातल्या 72,000 नाड्यांचा कंट्रोल करणारं शास्त्र आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जर आपण विचार करायला गेलं, की अजून टॅरो कार्ड आहे किंवा डाउजिंग आहे, बारीक-बारीक गोष्टीसाठीचे वेगवेगळे सायन्सेस आहेत. पण आपल्याला जर आज सोप्या रीतीने सर्वांपर्यंत पोहोचवायचं असेल, तर सगळ्यात कनेक्ट व्हायला सोपं म्हणजे अंकशास्त्र, ज्याला आपण इंग्रजीत न्यूमरॉलॉजी असं म्हणतो. आता न्यूमरॉलॉजी सर्वात समजायला सोपी का? तर आपल्या सर्वांना आपलं नाव आणि जन्मतारीख माहीत असते. 99% वेळेतच जन्मतारीख माहिती असते आणि आपली जन्मतारीख जर आपल्याला माहिती असेल, तर त्यावरून आपल्याला कितीतरी गोष्टी माहीत करता येतात, परंतु हे आपल्याला माहीत नव्हतं. आता आपण माहीत करून घेऊया. आपण जर न्यूमरॉलॉजीबद्दल बोलायचं असेल, तर आता जे जे कोणी आता आपल्याला ऐकतायत किंवा तुमच्या माझ्यापैकी ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1 तारखेला, 10 तारखेला, 19 तारखेला किंवा 28 तारखेला झाला असेल, तर त्यांचा मूलांक हा 1 असा येतो. याचा ओके. अर्थ काय? 1 आणि 10 तर समजलं, पण 19 म्हणजे 1 कसा? तर 1 अधिक 9 10 परत 1 0 म्हणजे 1 अधिक 0 1. 28 म्हणजे 2 अधिक 8 10 1 आणि 0 परत 1. एक ह्याचाच अर्थ न्यूमरॉलॉजी हे एकांकावर चालणारं शास्त्र आहे. न्यूमरॉलॉजीचा कुठलाही सिद्धांत तुम्हाला बघायचा असेल, तर पहिलं त्या गोष्टीला एकांकावर घेऊन यायचं. मग आता परत मुद्द्यावर येऊया, की एखाद्या महिन्याच्या 1 तारीख, 10 तारीख, 19 तारीख आणि 28 तारखेला जर तुमचा जन्म झाला असेल, तर तुम्ही कशी व्यक्ती आहात? तर तुम्ही सूर्यप्रधान व्यक्ती आहात. म्हणजे सूर्य हा तुमचा शासकग्रह आहे. तुम्ही एखाद्या राजाप्रमाणे आहात, कारण त्याला सूर्य शासकग्रह आहे, आपण त्याला राजा असं म्हणतो. राजा म्हणजेच काय? तुम्ही बघा राजाचं वर्तन कसं असतं, की तो सगळ्या प्रजेला सांभाळून घेतो. याप्रमाणे ही माणसं असतात. ह्यांना लांबून बघितलं ना, तर थोडेसे हे ॲरोगंट वाटतात. परंतु जेव्हा आपण यांच्या जवळ जातो, ह्यांच्यासारखा चांगला कोणी मित्र नाही, ह्यांच्यासारखा कोणी समजूतदार नाही. कारण एखादा कुटुंब प्रमुख जसा असतो, तसा एखाद्या राज्याचा राजा असतो. त्यामुळे त्याला सर्व प्रजेची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याला आपलं आवडता-नावडता बघून चालत नाही. त्यामुळे राजाप्रमाणे हे लोकं असतात. हे लोकांना नेहमी स्वाभिमान आवडतो. करिअरमध्ये प्रगती करायला आवडते. यांचा सर्वात आवडता टॉपिक करिअर असतो. ह्या 1 नंबरच्या कोणत्याही व्यक्तीला जर तुम्ही विचारलत, की तू सर्वात मागच्या टाईमला कधी सर्वात आधी तुला असा वॉव मोमेंट होते तुझ्या लाईफमध्ये, तर ते जेव्हा आठवायला लागतील तेव्हा ते फक्त हे आठवतील, की मी काय अचीव्ह केलं होतं, कोणी मला अप्रिशिएट केलं होतं, कुठलं मी अवॉर्ड मिळवलं होतं, कोणतं मी प्रमोशन मिळवलं होतं. कारण यांना प्रगतीशिवाय राहूच शकत नाहीत. कारण हे सूर्य आहेत. सूर्य ज्याप्रमाणे येतो, आल्यानंतर तळपत जातो. बरोबर. म्हणजे ह्या व्यक्ती येतात करिअरमध्ये आणि त्या वर जातात. जर तुम्ही 1 नंबर आहे, यू बाउंड टू टू बी प्रोग्रेस बिकॉज तुम्ही 1 नंबर जन्माला आलेले आहात. आता मग 1 नंबरवाली व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती तर प्रगतीशील झाली नाही. मग तुम्ही ते व्यक्ती असं म्हणतील, की माझी तर सतत प्रगती होत नाही. कधी-कधी मी मध्येच मला डाउनफॉल येतो किंवा मध्ये अडथळे येतात. परत मग कधी माझं स्मूथ चालतं. परत मध्ये अडथळे येतात. तर मग त्याचं कारण आज सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस 1 नंबरचा माणूस त्याचे फक्त एकदाच प्रॉब्लेम होऊ शकतो, जेव्हा तो डिसिप्लिन सोडतो. कसा? तर आता बघा 1 नंबर म्हणजे सूर्य आहे. सूर्य कधी डिसिप्लिन सोडतो, यू कॅन प्रेडिक्ट दॅट ही विल कम टुमॉरो मॉर्निंग. आणि तो किती वाजता येईल हे सुद्धा आपल्याला माहीत असतं. बरोबर. तुम्ही जर गुगल सर्च जरी केलं टुमॉरो सनराईज इन पुणे, तुम्हाला काय येईल, की 6:02 आणि उद्या सकाळी 6:02 तो तिथे असेल. बरोबर. दिस इज कॉल्ड एज पंक्च्युअलिटी. ज्यावेळेस 1 नंबरचा माणूस आपली पंक्च्युअलिटी आणि आपलं रेग्युलर असणं सोडतो, त्यावेळेस त्याची अधोगती होते. अच्छा. आणि म्हणून 1 नंबरसाठी एकदम बेस्ट सल्ला देतो, जर तुम्हाला प्रगती करायची आहे, लाईफमध्ये ऑब्स्टॅकल नको आहे, सर्वात पहिलं काम करा, पंक्च्युअल राहा. तर तुम्ही कुठे पंक्च्युअल राहू शकता? उठण्याची वेळ, झोपण्याची वेळ, जेवण्याची वेळ, ॲटलीस्ट ह्याच्यात पंक्च्युअल राहू शकता. यू कॅनॉट कंट्रोल युअर इनकमिंग कॉल्स, बट यू कॅन कंट्रोल युअर टाईम ऑन सोशल मीडिया, की मी फक्त सकाळचा एवढा आणि रात्रीचा एवढा वेळ देईन. ओके, सो दीज आर फ्यू थिंग्स वेअर यू कॅन बी कंट्रोल इन युअर लाईफ. ओके. सो 1 नंबरसाठी एक बेस्ट मी सांगतो, जर तुमच्या घरातले किंवा तुमची मित्रमंडळी सांगू शकतात, की आता इतके वाजले म्हणजे उत्कर्ष हे करत असेल, तर तुम्ही प्रगती करत आहात 1 नंबरची व्यक्ती. ओके. हे सिक्रेट, की तुम्ही कसं ओळखू शकता. अच्छा. एक उपाय पण देऊया ह्या लोकांसाठी, कारण ह्या लोकांना प्रगती करण्याचा हक्क आहे आणि अधिकार आहे आणि 1 नंबरच्या माणसाने खूप जबरदस्त प्रगती करून दाखवली. लता मंगेशकर, एलॉन मस्क, धीरूभाई अंबानी 1 नंबर आहेत.
या व्यक्तींनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये जबरदस्त प्रगती केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जिथे असाल, ज्या ठिकाणी असाल, तिथे तुम्हाला टॉपला राहायची जात्याच आवड आहे. मग त्याला मदत करायला मी एक तुम्हाला बेस्ट उपाय सांगतो. छोटासा उपाय, रोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाली, 1 लोटा तांब्याचा घ्या आणि सूर्याला 1 लोटा जल अर्पण करा. पूर्व दिशेकडे बघून अर्पण करा. तुम्ही म्हणाल आता फ्लॅट सिस्टम आहे, कुठे जाऊन अर्पण करू आता सूर्याला जल? तर तुमच्या कुठल्याही बाल्कनीतून जर पूर्व दिशा दिसत असेल, क्रॉस म्हणा, सरळ म्हणा, तर तिथे जा. तिथे एखादी कुंडी ठेवा, त्याच्यावरती सूर्याला जल अर्पण करा. ते कुंडीमध्ये पण जाईल आणि सूर्याला मिळेल. ठीक आहे. तर हा एक उपाय एवढासा केल्यामुळे त्यांना खूप चांगले रिझल्ट हे मिळू शकतात. ठीक आहे. आता हे झालं 1 अंकाविषयी. याच्यानंतर येतो 2 नंबर. 2 अंक म्हणजे काय? 2 अंक हा चंद्रप्रधान अंक आहे. चंद्राचा अंक आहे. आता इथे बघा कसा गेम चेंज होतो. 2 अंक चंद्राचा आहे, त्याला आपण म्हणतो राणी. हम्म, 1 होता राजा, आता 2 अंक म्हणजे आले राणी. 2 अंक हा राणीचा आहे, 2 अंक चंद्राचा आहे. चंद्र कसा आहे? उग्र आहे का शीतल आहे? शीतल हे एकदम. लोक शांत शीतल असतात, इमोशनल असतात. ह्यांना गप्पा मारायला आवडतात, गप्पा-कट्टा आवडतं. ह्यांना ह्यांना मित्रमंडळी आवडतात. आता ह्यांना ओळखणं फार सोपं आहे. ह्यांना सांगितलं ना एकट्याला, "तू इथून नाशिकला जा, इथून मुंबईला जा." तो ह्याला, "उत्कर्ष फ्री आहे का रे?" "चल ना, मला मुंबईला जायचं." "नाही आहे." "मग तू आहे का?" कोणाला तरी. कोण नाही तर आईला म्हणेल, "तू तरी चल सोबत." हम्म, हे एकटे नाही राहू शकत. ओके. याचं सोपं कारण आहे, निसर्गाने सांगितलंय, मी नाही सांगत आहे. तुम्ही बघा, सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा तो एकटा आकाशात असतो. चंद्र जेव्हा उगवतो त्याच्या आजूबाजूला चांदण्या यायला सुरुवात होते. म्हणजे हा कुठे जाईल तिथे मित्र बनवतो. हम्म, जिथे जॉबला जाईल तिथे पटकन मित्र बनवतो किंवा ते जवळ येतात. म्हणजे चंद्र बोलवत नाही पण चांदण्या येतात ना, असं आहे. तर मग चंद्र कसा आहे? दुसरी गोष्ट शीतल आहे. चंद्राकडे बघून कवीला कविता सुचतात. चंद्राला चंदा मामा म्हणतात. म्हणजे हे अतिशय इमोशनल आणि छान स्वभावाचे लोक आहेत. हम्म, परंतु यांचा एक प्रॉब्लेम आहे. हे मुडी आहेत. प्रचंड मुडी आहेत. कसं? आता बघा, हे जातील घरातून मूव्ही बघायला आणि मल्टिप्लेक्स यायच्या आधी यांच्या काय मनात येईल, म्हणतील कुठेतरी सेल लागला म्हटला होता. मित्राला विचार, कुठे लागला? तिकडे जातील, भटकतील, काही काही कपडे घेतील, काहीतरी खातील, बाहेर येतील. गेले होते मूव्हीला, आले शॉपिंग करून किंवा गेले होते शॉपिंगला, आले मित्राकडे जाऊन. म्हणजे यांचं बदलत राहतो मूड. आता ह्याच्यामध्ये हिंदीमध्ये कसं म्हणतात, "पल में तोला, पल में माशा." त्याप्रमाणे यांचा स्वभाव असतो. आता बघा, तुम्ही 2 अंकाच्या व्यक्तीबद्दल कधी पण आता इतक्यात तुम्हाला चांगले हसताना, बोलताना दिसतील, थोड्या वेळाने असे शांत बसलेले दिसतील. त्याच्यानंतर परत बघाल तर तुमची मस्करी करतील. पण ह्यांचा एक चांगला गुणधर्म सांगू, हे चार्मर आहेत. गौरव मोरे 20 जानेवारीचा आहे. गौरव मोरेंचं बघा चार्मर, त्यांना आपोआप मिळालेली पदवी. काही कोणी ठरवून नाही दिली किंवा त्यांना न्यूमरॉलॉजी माहीत नव्हती, की आता ह्यांना चार्मर म्हणायचं आहे. बरोबर. चार्म असतो या लोकांकडे एक प्रकारचा. चार्म म्हणजे हे जातील तिथे वातावरण हलकं-फुलकं करू शकतात. हम्म, कारण चंद्र येऊन वातावरण असं नाही करत, की अरे बापरे टोपी घाला, हे उघडा, छत्री उघडा, चंद्र आलेला, असं काही होत नाही. उलट आपण म्हणतो, "अरे बाळा, हे बघ चंदमामा आला." इतकं ते एक शीतल वातावरण आहे. सो सांगायचं तात्पर्य, यांच्याकडे मातृत्व आहे, यांच्याकडे प्रेमळपण आहे. पण चंद्र जसा काला बदलतो, रोज सारखा दिसतो का? नाही. आज चतुर्थीचा वेगळा दिसतो, अष्टमीचा वेगळा दिसतो, अमावास्येला गायब होतो. तसे यांचे मूड असतात. ह्यांना कधी काय घालायला आवडेल, कधी काय घालायला आवडेल. ह्यांचा ड्रेसिंग सेन्स काही वर्षांनी बदलतो. ह्यांची हेअरस्टाईल काही वर्षांनी बदलते. परंतु हे चंद्रप्रधान लोक खूप चांगले असतात. ह्यांना 4 लोकात बोललेलं आवडत नाही. ह्यांना वाटतं, "अरे मला असं कसं बोलला? मी एवढा जीव लावतो ना, आम्हाला 4 लोकात कशा, मला एकट्याला सांगायचं ना." पण यांचा एक अजून प्रॉब्लेम आहे. यांच्या बिचाऱ्यांचा लाईफचा, डेस्टिनीचा एक प्रॉब्लेम आहे. यांचा आकार कानासारखा आहे. ओके. तुम्ही बघा, अंक जसे दिसतात ना, ते तुम्हाला सगळी माहिती देऊन टाकतात. एक अंक असा स्टँड स्ट्रेट हम्म, असं उभा राहतो ना, मग राजाला असंच उभं राहायला लागतं ना. बरोबर. राजा कधी असं बघितलंय? नाही, ताट राजा एकदम. म्हणतो का, "हा काय आज काय कारभार आहे?" असं थोडी म्हणतो. राजा म्हणतो, "येस, पुढचा कोण आहे?" असं म्हणतो ना. सो राजा विल ऑलवेज स्टँड स्ट्रेट. ओके. आणि तो त्या स्वाभिमानीच डिसिजन देणार. सो त्याला वरती एक असा एरो असतो. तुम्ही इंग्रजी एक कसा करता बघितलं? त्याला एक बेस असतो. अनुशासन, डिसिप्लिन. त्याच्यामुळे एक अंकवाले काय करतात, घरात फायनली त्यांचा वर्ड ठेवायचा प्रयत्न करतात किंवा ठेवला जातो. मग ते घरातलं लहान मूल का असेना, पण त्याचा वर्ड फायनल असतो. तेच 2 नंबरचं उलटं झालं. आता इथे काय आला, कर्व आला. बघा, एक स्ट्रेट होता ना, आता 2 अंक लिहिताना पहिला असा कर्व येतो. कर्व म्हणजे काय? कला. तुम्हाला एखादी चित्रकला काढायची असेल तर काय फक्त अशा सरळ आडव्या रेषा नाही काढत. मग तो कर्व म्हणजे ह्यांच्याकडे कला असते. प्रत्येक 2 अंक म्हणजे जन्मतारीख ज्याची 2 आहे, 20 आहे, 11 आहे, ठीक आहे, किंवा 29 आहे. ह्या लोकांकडे काहीतरी कला असेल.
ती कला कुठल्याही प्रकारात असू शकते. त्यांना इधर तबला वाजवायला आवडेल, गाणी ऐकायला आवडतील, हे तानसेन तरी असतील नाही तर कानसेन तरी असतील, चांगले लिस्नर तरी असतील. मग ते सांगतील ना ह्याच्या नोट चांगले लागतात. तू शिकलायस का? नाही मी नाही शिकलोय, पण असं ओरिजिनल मी गाणं ऐकलंय, थोडंसं कुठेतरी वर खाली म्हणजे त्यांना ही जाणीव निसर्गता दिलेली आहे. ओके. हां, तर मग हे कलेचे भोगते आहेत किंवा हे कलाप्रेमी आहेत किंवा हे स्वतः कलाकार आहेत. म्हणजे कला कुठलीही असू शकते. कला कुठली असो, हे कलेचे भोगते आहेत किंवा कलाप्रेमी आहेत किंवा हे स्वतः कलाकार आहेत. या ओके. 3 पैकी एक ही व्यक्ती 100% असणार. ओके. ठीक आहे. मुली असतील तर त्या रांगोळी छान काढतील, हम्म. भरतनाट्यम छान करतील किंवा त्यांना तो क्लास लावावा वाटेल. कंटिन्यू करतील याची गॅरंटी नाही. मुडी हा बरोबर. पण क्लास लावतील. जिमला डोनेशन देणारे हे लोक वर्षात 3 वेळा जिम लावतील, 3 वेगवेगळ्या. ॲन्युअल फी भरतील, जातील आठवडाभर. हे 2 नंबरचे लोक. पुढे येऊया 3 नंबर. 3 अंकाची जी माणसं असतात, कुठल्याही महिन्याच्या 3 तारीख, 12 तारीख, 21 तारीख आणि 30 तारखेला ज्यांचा जन्म होतो, ते 3 या अंकाने गौण होतात. आता तुम्हाला कळलं 3 कसं. 12 म्हणजे 1 + 2 3, 21 म्हणजे 2 + 1 3, 30 म्हणजे 3 + 0 3. यापैकी जर कुठली जन्मतारीख एखाद्याची आली असेल, तर गुरुचा हा अंक आहे. गुरुग्रह हा अतिशय सात्विक, धार्मिक आणि एक प्रकारे आपण म्हणू की प्रचंड नॉलेजेबल आहे. कारण धर्मापेक्षा मोठं ज्ञान नाही, धर्मापेक्षा गहन नॉलेज नाही आणि धर्मापेक्षा मोठं विजडम नाही. त्यामुळे या व्यक्तींकडे एक वेगळ्या प्रकारचं विजडम असतो. विजडम म्हणजे एक इनर नॉलेज असतं. बघा, नॉलेज आपण जे गॅदर करतो, यूट्यूब बघतो, इकडे वाचतो, पुस्तकं वाचतो, शिक्षक शिकवतात, ते दॅट इज वन काइंड ऑफ नॉलेज. अनदर इज विजडम. मग ह्यांच्याकडे जो असतो ना, त्याच्यामुळे ह्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारची क्रिएटिव्हिटी असते. तुम्ही जर बघाल ना, 3 अंकाचे लोक आहेत ना, हे म्हणजे जिथे कुठे असतील ना, त्यांची क्रिएटिव्हिटी ते दाखवतील तरी किंवा सल्ला द्यायचा प्रयत्न तरी करतील. म्हणजे पत्नी असेल तर पतीला सल्ला देईल, मित्र असेल तर मित्राला सल्ला देईल, वडील असेल तर मुलाला देतील. नाही विचारलं तरी सल्ला देतील. कारण गुरुचं कामच सल्ला देणं आहे. गुरु काय करतो अल्टिमेटली? ज्ञान अर्जन करतो, ज्ञान संपादन करून ज्ञान देतो. मग आता ज्ञान देणं म्हणजेच गुरुचं काम आहे आणि म्हणून ते सतत ज्ञान देत राहतात. म्हणून जर तुमच्या आजूबाजूला कोण 3 नंबरची व्यक्ती असेल, 3, 12, 21, 30 या जन्मतारखेची कोणत्याही महिन्याच्या, तर तुम्हाला जे काही काम करायचं आहे त्यातला तो तज्ज्ञ नसेना, त्याच्या कंटेंटबाबत सल्ला त्याच्याकडून घ्या एकदा तुम्ही. तो तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह दे. तो माणूस जिथे असेल तिथे क्रिएटिव्ह काम करेल. त्याला जर तुम्ही अँकरिंग सांगितले, तो अँकरिंगमध्ये काहीतरी शोधून काढेल. तुम्हाला एक हा आठवतो? एक अंपायर होता, बिल्ली बाउडिंग. हो बरोबर. हां, बिली तर बाउडिंग. त्याचा 6 देण्याची पद्धत, त्याचं ते 4 देण्याची पद्धत, म्हणजे आतापर्यंत इतके अंपायर येऊन गेले, पण त्यांचं नाव कसं लक्षात आहे? कारण त्यांनी Uniqueness. क्रिएटिव्हिटी, एक युनिक स्वतःची एक वेगळी काहीतरी क्रिएटिव्हिटी आणली. बरोबर. द्यायचं त्यांना 6च होता, पण त्यांनी तो दिला किती वेगळ्या पद्धतीने. त्यांना आउटच सांगायचं होतं, पण त्यांनी किती वेगळ्या पद्धतीने दिलं. सांगायचं मला असं आहे की 3 अंकाच्या व्यक्तीकडे क्रिएटिव्हिटी आहे, पण या 3 अंकाचा एक प्रॉब्लेम कसा होतो, हे क्रिएटिव्हिटीमुळे आहे ना, ते खूप छान बोलतात, खूप मस्त मस्ती करतात आणि प्रचंड सात्विक नंबर. कारण धर्मगुरूचा नंबर 1 ते 9 अंकांमध्ये एवढा एकच आहे. प्रचंड सात्विकता आणि एक क्रिएटिव्हिटी. याने बघा काय होणार, ते समोरच्याला खुश ठेवायचा प्रयत्न करतात, आनंदी करायचा प्रयत्न करतात, मस्करी करतात, मजाक करतात आणि समोरचे हसतात. आणि असं करता करता जर त्यांनी थोडं स्वतःवर मजाक करायला सुरुवात केली, तर लोक त्यांना हलक्यात घ्यायला सुरुवात करतात. आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट बघाल, 3 अंकाची माणसं तुम्हाला आपल्या आजूबाजूला सामान्य काम करताना पण दिसतील आणि जगातला सर्वात मोठा सुपरस्टार, त्याच्यापेक्षा मोठा फॅन क्लब कोणाचा नाहीये, ते रजनीकांत पण 3 नंबरचे. अरे वा. येस. तर मला सांगायचं आहे की ती व्यक्ती कोणी असो 3 अंकाची, पण तुम्ही जर त्याच्याकडे सल्ला मागितलात तर तो आनंदाने देईल. आणि तुम्ही नाही जरी मागितलात, त्याच्या जवळ जाऊन बसा आणि सांगा की मी पॉडकास्ट करतोय, आतापर्यंत असं असं केलं. तो म्हणे एक काम करा, आता सध्या असं चालू आहे, तुम्ही हे ऍड करा. मग हे ते तुम्हाला देतील, $1 मिलियन सल्ला देतील. पण त्यांचा प्रॉब्लेम काय माहितीये, ते स्वतःवरती फार इम्प्लिमेंट नाही करू शकत. त्याला एक सिंपल रिझन आहे, त्यांच्या डोक्यात एका वेळी अनेक फाईल चालू असतात. त्यांच्या डोक्यात एक फाईल ओपन नसते, प्रचंड फाईल ओपन असतात. ते कुठली बघू ऍक्सेस करू त्यांना कळत नाही. पण दुसऱ्याच्या बाबतीत मात्र त्यांना मग तो सिंगल फोकस मिळतो. मग ते बरोबर सल्ला तुम्हाला देतात. ते स्वतःला देऊ शकतात, पण ते काय करतात, स्वतः गोंधळ करतात. मग यांच्यासाठी सल्ला काय, आपल्या तेच सगळ्यांना सल्ला देतात, पण त्यांच्यासाठी न्यूमरोलॉजीचा सल्ला असा आहे की तुम्ही मेडिटेट करा, शांत व्हा, विचार करताना एका वेळी एकच करा,
तो लिहून त्याच्यावर फोकस करा आणि तुम्ही त्याच्यावर काम करा. आज एक गोष्ट हातात घ्या, तीच पूर्ण करा. नाहीतर काय होईल, एक ना धड भाराभर चिंते. त्याच्यामुळे 3 ह्या अंकासाठी हे प्रिकॉशन मात्र आहे. 3 अंकासाठी अजून एक आहे, हा धर्मगुरूचा आहे, गुरुकडे जबाबदाऱ्या आहेत, सात्विकता आहे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. 3 या अंकाला नॉनव्हेज खाणं वर्ज्य आहे. 3 या अंकाच्या व्यक्ती इतक्या सात्विक असतात, की तुमच्या आजूबाजूला जर कोण 3 नंबर असेल, तुमचा भाऊ बहीण, मित्र मैत्रीण, तुमच्या जवळपासचे व्यक्ती, तर त्यांना सांगा तू रोज मला ₹5 गुगल पे कर. दुसरी गोष्ट, ₹5 सिम्बॉलिक आहे. तुम्ही जेव्हा यांच्याकडून पैसे घेताय, दॅट मीन्स तुम्ही आशीर्वाद घेताय. आशीर्वाद कोणाचा घ्यावा? कोण काय देऊ शकतो? जे त्याच्याकडे ते देऊ शकतो. जर माझ्याकडे न्यूमरोलॉजीचं नॉलेज तर मी देऊ शकतो, नाही तर कुठून देणार? सो 1 ते 9 अंकांमध्ये ह्या 3 अंकाकडे ही ताकद आहे, की तो तुम्हाला कुठलेही ब्लेसिंग देऊ शकतो. आता सगळ्यात जास्त कुठल्या ब्लेसिंगची गरज आहे? फायनान्शियल ब्लेसिंगची. कारण प्रत्येकजण करिअर करतो, मेल फिमेल सगळे करिअर करतात ना, मग त्यांना पैशाची गरज आहे. मग जो करिअर करतोय किंवा चालू आहे, बिझनेस असेल, जॉब असेल, त्याला ती ₹5 घेणं जास्त चांगलं आहे. कारण त्याला त्याच्या करिअरमध्ये रिझल्ट पण दिसेल. मग ते सांगतील आपल्याला कमेंट करून की आम्हाला रिझल्ट आला म्हणून. बरोबर. ताबडतोब चालू होतात रिझल्ट. कारण 3 नंबर इतका सात्विक आहे, म्हणून त्याच्या आशीर्वादात तेवढी ताकद आहे आणि तो आशीर्वाद घेण्याची ही पद्धत एक आहे. बरोबर. आता 3 नंबर बिघडतो कधी? 3 नंबर बिघडतो कधी? ज्या वेळेस तो आपली सात्विकता हरवतो. तो काही डॅमेजगिरी करायला जातो, लोकांकडे बघून, ह्याच्या त्याच्याकडे बघून तो बनतो मी पण थोडा डॅमेजगिरी करतो, मी पण थोडा शॉर्टकट मारतो, मी थोडं पेपरमध्ये कॉपी करतो, मी थोडं अप्रेझलमध्ये खोटं बोलतो. त्याला फटका पडतो. इतरांना एक वेळ चालून पण जाईल, 4 नंबरवाल्याला चालून पण जाईल, 5लाच आहे, 6ला पण चालून जाईल. कळेल पुढे 6 कसे जुगाड करतात. पण 3ला नाही चालत. 3ने जे खरं आहे त्या सत्यमार्गावर चालावं, शक्य तेवढं सात्विक राहावं, शाकाहारी जेवण जेवावं आणि जमेल तेवढी सर्वांची मदत करावी, हसून खेळून राहावं, पण स्वतःचा मजाक होऊ नये एवढी काळजी घ्यावी. सो दॅट वॉज अबाउट 3 नंबर. ओके. आता आपण पुढे येऊया. 4 नंबर. 4 नंबरच्या व्यक्ती म्हणजे काय? तर ज्या कोणत्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4 तारीख, 13 तारीख, त्याच्यानंतर 31 तारीख, बरोबर, आणि 22 तारीख या 4 अंकांमध्ये कुठेही झालेला असेल तर ती व्यक्ती 4 अंकाने रूल होते. 4 हा राहूचा अंक आहे. राहूचा अंक आहे म्हणजे काय? आता पहिली गोष्ट, आता आपण बघतो हे जे बाकीचे जे प्लॅनेट बघतोय, सूर्य आहे, चंद्र आहे, सगळे आपले दिसतात. राहू आणि केतू कसे काय घेतले? तर फार पूर्वी जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळेस एक असुर होता, स्वरभानू नावाचा. तो या समुद्र मंथनामध्ये होता आणि जेव्हा देव दानवांनी वसुकीच्या वरती पर्वतावरती जेव्हा हे केलं, वसुकी सापाने समुद्र मंथन केलं, त्यावेळेस 14 रत्न निघाली आणि अमृत निघालं. आणि ज्यावेळेस अमृत निघालं त्यावेळेस ते सगळ्यांना हवं हवं असं झालं. मग त्यावेळेस भगवान विष्णूंनी अशी आयडिया केली की देवांनी एक बाजूला रांग लावून बसा, भांडू नका, असुरांनी एका बाजूला लाईन लावून बसा आणि आम्ही सगळ्यांना प्रत्येकाला पाळीपाळीने देणार, पहिला नंबर देवांचा. तर हा स्वरभानू हुशार, तो म्हणतो हे काय करणार, तिकडे देवांच्या लाईनमध्ये संपवून टाकणार. हा त्याला संशय आला, म्हणजे किती डोकं चालतं त्या स्वरभानूचं, याचा रिलेव्हन्स आहे न्यूमरोलॉजीशी. इतकं त्याने इतरांमध्ये देवांपेक्षा दानवांपेक्षा त्याचं डोकं फास्ट, सुपर फास्ट चाललं आणि त्याने काय केलं की पटकन सगळ्यांची नजर चुकवून तो अमृत कलशकडे गेला, ते घेतला आणि त्याने तो तोंडाला लावला आणि तो पिणार इतक्यात भगवान विष्णू सर्वज्ञ आहेत, त्याने ताबडतोब त्याला पाहिलं आणि जसं त्याने घडा असा केला तिरका, त्याने पटकन आपल्या सुदर्शन चक्राने त्याचं मुंडकं उडवलं. जसं मुंडकं उडवलं, डोकं झालं राहू आणि धड झालं केतू, अशी पौराणिक ही कथा आहे. आता तो असुर दानव असून पण त्याचं इतकं फास्ट डोकं चाललं आणि त्याला अमृताचा स्पर्श झाला, म्हणून त्याला कुठला तरी दर्जा देणं गरजेचं होतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याला ग्रहांचा दर्जा देण्यात आला आणि म्हणून आजही पूर्ण ज्योतिषशास्त्रामध्ये, कोणत्याही शास्त्रामध्ये, नवग्रहांमध्ये राहू आणि केतूला स्थान. बरोबर. तर असा हा राहू ग्रह आहे. आता ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, जर हा राहू झाला तर तो किती हुशार होता आणि तो आहे आज पण. मग हा राहू हुशार आहे त्याचा अर्थ काय होतो, त्यावेळेच्या मानाने त्याचं ऍडव्हान्स डोकं चाललं की नाही, की हे आम्हाला देणार नाहीत, म्हणजे अहेड. ह्या लोकांची अहेड ऑफ थिंकिंग असते. हे आताच विचार करू शकतात की उद्या काय होणार आहे, पुढच्या वर्षीचा ट्रेंड काय असेल, हा ट्रेंड जाणार आहे का. आता लोक असं बघतात, हे नाही बघत, की तो आजूबाजूच्यानं सांगतो, पप्पांना पण चाललं, पप्पा हे नको करू, आता हे नाही, आता असं चालतं. म्हणजे इतके हुशार असतात.
मला सांगायचं इथे असं आहे की यांची कुशाग्र बुद्धिमत्ता आहे ना, तर त्यांनी ती कामं करावी. बघा राहूकडे कोणते अवयव आहेत? त्याच्याकडे ब्रेन आहे, सुपरफास्ट ब्रेन, त्याच्याकडे डोळे आहेत, भविष्य बघणारी नजर आहे त्याच्याकडे स्मेल आहे. हे लोकांचं नाक शार्प असतं. किचनमध्ये जर दूध उकळलं तरी आईला सांगतं, आई गॅस बंद कर, दूध उकळलंय, किंवा बघ शिजलं असेल, मला वास येतोय. इतकं शार्प असतात. खरंय. हा, यांचे सेन्सेस खूप शार्प असतात. टेस्ट ते अगदी ॲक्युरेट सांगू शकतात. किंवा एखादा पदार्थ आपण "अरे, कशाची बनवली चटणी", ते त्यातले 3-4 असे इन्ग्रेडियंट सांगून टाकतील, अरे ह्याच्यात हे असेल असेल. एखादी रेसिपी बनवत असेल ना, तर आपण म्हणू कशी लागेल, तर ते म्हणते अरे नाही नाही, हे चांगली लागेल, कारण ह्याच्यात अमुक आहे, ब्रेड आहे, चीज आहे. म्हणजे ह्या लोकांची ती बुद्धिमत्ता कुठल्याही तुम्ही क्षेत्रामध्ये आजमावू शकता. बट स्पेशली कुठे? टेक्निकल गोष्टींमध्ये. राहू हा टेक्निकल प्लॅनेट आहे. आताची पूर्ण IT इंडस्ट्री राहूवर चालते. एखादी व्यक्ती कुठल्याही जरी गावात जरी जन्माला आलेली असेल, तो मुलगा जर त्याला त्याचं नाव किंवा त्याचा नंबर हा 4 अंकाचा असेल, तर तो नक्कीच IT मध्ये किंवा टेक्निकल क्षेत्रामध्ये चांगलं करू शकतो. आणि म्हणून 4 हा अंक हा टेक्निकॅलिटी दाखवतो. राहुला एक एक शाप पण आहे थोडासा म्हटलं तर, म्हणजे याचा ड्रॉबॅक पण आहे. ह्यांना काय ड्रॉबॅक आहे निसर्गाकडून, की ना ह्या लोकांचं आहे ना सगळी स्वप्न पूर्ण होतात. काय पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सगळं होतं. पण यांना ते नाही भेटत जी मेन स्वप्न असतं त्यांचं. नाही तर समजा त्यांना शाळेच्या कॉलेजच्या काळापासून एक मुलगी आवडते, बरोबर. मग ते भरपूर मेहनत करून हे करता, सेटल होऊया आपण मस्त, आणि मग मग आपण छानपैकी तिच्याबरोबरच लग्न करूया असं त्यांना वाटतं. परंतु काय होतं प्रॉब्लेम नेमका, की ते सेटल होईपर्यंत तिचं लग्न होऊन जातं. मग ह्याला सेटलमेंट मिळते, नंतर यांचंही चांगलं लग्न होतं, सगळं होतं, पण त्यांना ती नाही मिळत. मग सांगायचं तात्पर्य काय, की ह्याला सगळं मिळतं लाईफमध्ये, म्हणून ह्यांनी काय करावं. राहू हा थोडासा दुःखी असतो लाईफमध्ये. 4 अंकाच्या व्यक्तींना ना थोडं थोडं दुःखी असतात. मग त्यांचा एक सल्ला त्यांच्यासाठी काय माहितीये का, की त्यांनी छोटे छोटे गोल बनवा. मोठा गोल बनवू नका, त्याचे मोठे गोल पूर्ण होत नाही. स्वरभानूला अमृत प्यायचं होतं ना, झालं का पूर्ण? नाही. बाकीचं झालं ना, ग्रहाचा दर्जा मिळाला, अमुक झालं तमुक झालं. मग ह्याच्यावर लक्षात घ्या, की त्यांनी छोटे छोटे गोल बनवावे. ह्या पुराण कथा नाही आहेत फक्त, ह्या आपल्याला आयुष्य जगायला शिकवतात. त्याचा हा रिलेव्हन्स आहे. आणि ओके. म्हणून 4 या अंकाच्या व्यक्तीने काय करायचं आहे, की नेहमी जिकडे कुठे असाल तिथे आपलं जे व्हिजन आहे, कारण ती तुमची स्ट्रेंथ आहे. आपलं व्हिजन, आपला सेन्स, त्यांचं 6 सेन्स चांगलं आहे. ते रिसर्चर आहेत. कारण 4 हा अंक कसा लिहितात, मी तुम्हाला सांगितलं अंक जसा लिहितात, तर 4 हा अंकाचा शेवटचा टोक आहे ना, ते बघा एंडलेस आहे. 1ला खाली बेस आहे, 2ला बेस आहे, पण 4चा एंडलेस आहे आणि 7चा एंडलेस आहे. तुम्ही किती मोठा काढू शकता डिपेंडिंग ऑन यू. मग ते पेनिट्रेट करू शकतात. पेनिट्रेट कोण करतो? ज्याला रिसर्च करायचं आहे, तो उत्खनन करतो. एखाद्या गोष्टी के बघा, चीज के जड में जाणं, एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाणे, तेच हा खाली जाणारा बाण दाखवतो. सांगायचं मला असं आहे, की 4 हा अंक चांगला रिसर्च करू शकतो. हा चांगला अॅनालिस्ट आहे, आणि त्याच्यामुळे यांनी ते कामं करावी ज्याच्यात शरीरश्रम नाही. बघा राहूकडे काय आणि काय नाहीये. मग हे नाहीये ना, मग तुम्ही शरीरश्रम करू नका. तुम्ही ती कामं करा ज्याच्यात डोकं चालवायला लागतं. ओके. लाईक म्युच्युअल फंड, शेअर मार्केट. बट शेअर मार्केटमध्ये अति इन्व्हॉल्व्ह होऊ नका, कारण शेअर मार्केटचे अंक 5 आणि 6 आहेत, 4 नाहीये. 4 हा अंक कशाचा आहे, तर 4 अंक तुम्ही इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्टमेंट कुठे करा, त्याचा 4 नंबर आहे. इट कॅन बी म्युच्युअल फंड ऑल्सो, बॉन्ड्स ऑर एनिथिंग. ठीक आहे. मग 4ला तुम्ही विचारू शकता की मी कुठे इन्व्हेस्ट करू, कारण तो त्याचं चांगलं अनालिसिस करेल. कोणत्याही गोष्टीचं अनालिसिस करणे, आकलन करणे, त्याला तोडफोड करून समजून घेणे, ते 4चं काम आहे. हे प्रचंड हुशार आणि क्रिएटिव्ह लोक आहेत. ठीक आहे. पण दुःखी लोक आहेत, कारण 2, 4 आणि 8, मी परत सांगणार आहे, आता परत सांगतो, 2, 4 आणि 8 ज्याची जन्मतारीख आहे त्याला लाईफमध्ये स्ट्रगल हा येतोच येतो. आणि 1, 5 आणि 6 हे ज्याची जन्मतारखा असतील त्यांना इतरांपेक्षा पुश लवकर मिळतो. ठीक आहे, पुढे जाऊया. ओके. पुढचा नंबर आहे 5. अतिशय इंटरेस्टिंग, न्यूमरोलॉजीचा सर्वात लाडका नंबर, माझाच नाही सगळ्या न्यूमरोलॉजीचा आवडता नंबर आहे. त्याचं कारण आहे, 5 हा अंक आहे ना, हा राजपुत्राचा अंक आहे, राजकुमार. 4चं सांगायचं राहिलं, 4 कोण आहे? 4 एक दबंग ऑफिसर आहे किंवा गुंडा आहे. दबंग ऑफिसर आहे त्या राज्यातला किंवा एक गुंडा आहे. आता बघा त्याचे कसे रिलेशन असतील, आता आपण सगळ्यांचे रिलेशन बघणार आहे. 1 कोण आहे? राजा. 2 आहे राणी. 3 कोण आहे? धर्मगुरू, धर्माचं शिक्षण देणारा, जिथे सगळे विद्यार्थी शिकायला जातात. 4 कोण आहे? दबंग पोलीस ऑफिसर किंवा गुंडा, म्हणजे एक डॅशिंग माणूस. 5 कोण आहे? राजपुत्र. आता मला सांगा की राजाचं आपल्या राजपुत्रावर प्रेम असणार, बरोबर. माझ्यानंतर तूच वारस आहे, तो त्याची किती काळजी घेणार. राणीचा आपल्या मुलावर जीव असणार, हो. धर्मगुरूचा जीव असणार, बाबू उद्या आपला राजा हाच आहे,
बरोबर. तो ऑफिसर जो आहे 4 नंबरचा, तो पण म्हणणार उद्याचा आपला सुपर बॉस बरोबर. हेच आहेत, ह्याला आतापासून चॉकलेट द्या. 5 अंकाचे सगळीकडे लाड होतात. पण त्याला त्याचं कौतुक नसतं. लहान मुलाला कधी कौतुक असतं का? आपल्याला कौतुक असतं, त्याला थोडी असं वाटतं अरे मला खूप पॅम्पर करतं, असं नाही. त्याला वाटतं काय सारखे गालगुच्चे ओढतायत. 5ला तेवढं कौतुक नसतं त्याचं, स्वतःचं काय मिळालंय त्याचं. पण 5 अंकाला खूप चांगल्या गोष्टी मिळालेल्या असतात आयुष्यामध्ये. तर कशा? तर 5 हा सुदैवी अंक निसर्गानेच ठरवलेला आहे. त्याचं कारण 5 हा मध्ये आहे. त्याच्यावर 1, 2, 3, 4 अंक आहेत. त्याच्या खाली 6, 7, 8, 9 म्हणजे 4 अंक वर 4 अंक खाली असणारा हा 5 हा सेंटरला अंक आहे. आणि म्हणून तो बॅलन्स करणारा अंक आहे. एखादी गोष्ट बॅलन्स करायची तर सेंटरला पकडावी लागते. हे लोक कोण आहेत? हे आनंदी राहणारे आहेत, स्वच्छंदी राहणारे आहेत. जसा एक राजपुत्र असतो, हर्ट लवकर होतात, विसरतात पण लवकर, हे स्वस्थ बसवत नाही ह्यांना. आणि हे सगळे त्यांचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का? ह्यांचं एकदा ते सेटल झाले ना, होतात हे इतरांपेक्षा थोडे लवकर सेटल. 35 मध्ये वगैरे 40च्या सेटल एकदा झाले की ते निसर्गाकडे पळतात. तुम्ही यांना एक वाक्य सांगा की तुला असं फार्म हाऊस बनवायचं स्वप्न असेल किंवा तुला असं रिसॉर्टवर जास्त फिरायला जायला आवडतं किंवा लोणावळ्याला निसर्गात जंगलात फिरायचं. येस, परफेक्ट बोलला. माझं रिटायरमेंट प्लॅनिंग असंच एकदम छान फार्म हाऊस पाहिजे ते सनी देओल सारखा लोणावळ्याला असं माझं स्वप्न आहे. तर हे 5 अंकाच्या व्यक्ती यांना छान एन्जॉय पण करतात लाईफ आणि हे पण करतात. ह्यांचा एक प्रॉब्लेम आहे, ह्यांना ना एन्झायटी इश्यू येतात. एन्झायटी इश्यू काय येतात? आता बघा एक राजपुत्र आहे, तो काय मोठे टेन्शन काढू शकतो का? मग यांना ना कुठलं टेन्शन आलं ना ते मोठं वाटतं. ते टेन्शन घेण्यासारखं असतं, मी नाही म्हणत नाही, ओके. पण त्याची अमाऊंट एवढी पाहिजे तर ते एवढे घेतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा हे लोक डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते, गोळ्या खाण्याची शक्यता असते. तर गोळ्या अवॉइड कराव्या. ह्याने थोडंसं मन स्ट्रॉंग करण्यासाठी ऑटो सजेशन्सचा आधार घ्यावा. स्वतःला चांगले सल्ले द्यावे की मी एक कंप्लीट व्यक्ती आहे, मी पराक्रमी आहे, मी करू शकतो, माझ्यामध्ये आहे हिंमत. हे तुम्ही रोज स्वतःला समजावू शकता. ऑटो सजेशन सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दिल्याने खूप फरक पडतो. आणि खूप चांगले चांगले ऑटो सजेशन्स ऑनलाईन अवेलेबल असतात. जे तुम्हाला अपील होतात ते तुम्ही नक्की फॉलो करा. 5 अंकाला खूप चांगला त्या गोष्टीचा अनुभव येईल. परंतु 5 हा सुदैवी अंक आहे आणि तसंही 1, 5 आणि 6 ह्या जन्मतारखेच्या व्यक्तींना निसर्ग तसाही मदत करणार आहे. पुढे जाऊया. हो. 5 या अंकाच्या सुदैवानंतर 6 अंक हा लक्झरीचा अंक आहे. 6 अंक कसा आहे? तो पण कर्व आहे. बघा 2 नंतर 6 असा अंक आहे, ज्याला एकदम मस्त कर्व आहे. मग 2 आणि 6 या अंकांनी इंडस्ट्री रूल होते. मग ती सिंगिंग असेल, बॉलिवूड इंडस्ट्री असेल. याचा अर्थ काय होतो की 6 लक्झरी आहे, इंडस्ट्री आहे. मग 6 अंक कलेचा अंक आहे. हे लोक कलाकार आहेत, कलेचे भोगते आहेत हे सुद्धा. आणि 6 अंक कसा माहिती आहे? हा फॅमिली नंबर आहे. 6 नंबर एकतरी घरात असावा. तो सगळ्या कुटुंबाची काळजी करतो. 6 म्हणतो की काही जर प्रॉब्लेम आला कुटुंबात, तो म्हणतो पहिलं मला बघू दे काय झालं. ते मूल काय झालं, आईला काय झालं म्हणते, थांबा मी डॉक्टरला पहिला फोन करते. आणलं होतं ना त्या दिवशी तुमच्याकडे, आता परत कसा काय त्रास झाला. ते तुमच्या वतीने फाईट करायला तयार असतात. ओके. आणि हे फाईट करायला तयारच असतात. कारण 6 अंकाचे व्यक्ती आहेत ना, हे दैत्य गुरु शुक्राचार्य आहेत. आता दैत्य गुरु आहेत, ते पण दैत्यांचे, म्हणजे जो जुगाड करतो त्याचे गुरु, त्याचा हा नंबर. ह्या व्यक्ती जर खोटं बोलले तर तुम्ही पकडू शकत नाहीत. इतक्यापर्यंत या व्यक्ती मॅनिप्युलेटिव्ह बनू शकतात. डिपेंड तुम्ही कसे संस्कार दिले तसा मुलगा वाढत जातो, बरोबर की नाही? तेच टॅलेंट एखाद्या गुंडाला लागतं, तेच टॅलेंट एखाद्या पॉलिटिशियनला लागतं, तेच टॅलेंट एखाद्या कॉर्पोरेट मॅनेजरला लागतं. पण ते वापरतात कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे त्यावर अप्रिशिएशन किंवा तुमचं नाव खराब किंवा चांगलं होत असतं. 6 अंकाचे व्यक्ती जर लॉयर असेल, ते तुमचं शनिवार रविवारी पण बेल आणून देतील. हो, या इतक्या प्रकारचे जुगाडू असतात. आणि 6 अंकाचा जर डॉक्टर असेल, तर तुम्हाला जर 1,000 खर्च असेल तर तो वाढवून पण तुम्हाला आरामात सांगू शकतो, कारण त्याची इच्छा. कारण 6 अंक जे सांगेल ते पटतं समोरच्याला. 6 अंक दैत्य गुरु आहे, सल्ला देणं त्यांचं काम आहे. ह्यांचा सल्ला घेण्यासाठी लोक येतात लांबून लांबून. मित्र, मैत्रिणी, त्यांच्या मैत्रिणी, बाजूवाले कोणी येतात आणि म्हणतात काय करू मी, त्यांना विचारतात. 6 अंकाची जर पत्नी असेल आणि जर तिच्या नवऱ्याचा उद्धार नाही झालाय तिच्याकडून, तर ती 6 नंबरची पत्नी नाहीये. कारण हे बॉस आहेत, प्रेमळ खूप आहेत, पण त्यांची प्रेम करायची एक वेगळी पद्धत आहे. हे खूप प्रेमळ आहे, मी पहिलेच बोलले फॅमिली मॅन आहेत, हे वाईट नाही आहेत, परंतु त्यांचं प्रेम व्यक्त करायची पद्धत वेगळी आहे. असं आहे. त्याच्यामुळे 6 अंकाची हे व्यक्त होण्याची एक पद्धत झाली, कारण ते दैत्यगुरु आहे. ते असं प्रेम नाही व्यक्त करू शकत, असं प्लीज वगैरे करून त्यांना येत नाही व्यक्त करता. तुला समजत नाही, एकदा बोललो संध्याकाळी फिरायला जायचं असं, हे असे लोक आहेत. सो यांचं एका वाक्यात ऐका, सगळ्यात बेस्ट. मग यांच्यासारखे चांगला सपोर्ट मिळणार नाही तुम्हाला.
सो 6 नंबर एकदम एकदम बेस्ट आहे. 6 नंबरच्या व्यक्तींना लक्झरी आवडते, परफ्यूम आवडतात, ब्रँडेड वस्तू वापरायला आवडतात, आयफोन आवडतो, ट्रॅव्हलिंग आवडतं, मोठी गाडी आवडते, मोठं घर आवडतं, ह्यांना एरोप्लेन आवडतं, ह्यांना फॉरेन ट्रॅव्हल आवडतं. 6 नंबर हा फॉरेनचा आहे. ज्या व्यक्तीच्या जन्मतारखेत 2 वेळा 6 येतो ती व्यक्ती फॉरेनला सेटल व्हायचे किंवा फॉरेनला कामानिमित्त जाऊन येण्याचे चान्सेस हे मोर दॅन 80% असतात. ठीक आहे. असा हा 6 नंबर आयुष्यात लक्झरी घेऊन येणारा नंबर आहे. पुढे जाऊया. हो. पुढचा नंबर आहे 7. अतिशय इंटरेस्टिंग नंबर आहे 7 हा अंक. कारण आतापर्यंत आपण जो 6 अंक बघितला त्याच्या थोडासा विरोधात हा 7 नंबर आहे. 7 हा अंक पुजाऱ्याचा अंक आहे. म्हणजे आपण एक राज्य बघतोय ना, त्या राज्यामधलं एक एक कॅरेक्टर बघतोय ना, बरोबर तर त्यातला हा कोण आहे? तर हा पुजारी. रोज सकाळी प्रत्येकाच्या घरी, परत राजाच्या घरी जाऊन मंदिरात हार घालणे, पूजा करून राजाला टीका लावून निघून जाणारा तो जो पुजारी असतो, परत पूजा सांगायला येणार आहे, वास्तुशांती असेल वगैरे, असा हा पुजारी आहे. आता हा जो पुजारी आहे याचं बाकी काही काम आहे का? बाकी काही काम नाही. सल्ले देणं पण धर्मगुरूचं काम आहे. तर पुजारी त्यामुळे काय असतं, थोडा एकाकी असतो, अबोल असतो. बघा, पुजारी येतो, त्याचं त्याचं काम करतो, टीका लावतो, निघून जातो. आलं लक्षात? मग हे ना थोडे अबोल असतात, हे शांत असतात, हे एकाकी असतात. याचं कारण आहे, ज्यावेळेस स्वर्गानु अमृत पिला ते खाली पोहोचलं का नाही, त्यापूर्वीच मुंड कवडवलं. त्याच्यामुळे हा नाराज असतो. ह्याला मिळालं, केतूला मिळाली बॉडी, राहूला मिळालं डोकं. आता ह्या बिचाऱ्याकडे काय काय नाहीये, विजन, ब्रेन किंवा सेन्सेस कमी आहेत ना, आणि डोळे नसल्यामुळे काय होतं, आता समजा या रूम मध्ये पूर्ण अंधार आहे, म्हणजे आता तुमचं डोळे हे काम संपलं, बरोबर, फक्त बॉडी आहे, आणि तुम्हाला जर बघायचं असेल, मला बाहेर जायचं, तुम्ही चाच पडणार ना. हा थोडासा चाच पडतो. त्यामुळे इतरांपेक्षा ह्याला काम करायला जास्त वेळ लागतो. काही बाबतीत काही कामं करताना जास्त वेळ लागतो. काही वेळ हे कन्फ्यूज होतात. काही वेळ कुकिंग करताना अर्धे युटेन्सिल्स घ्यायला विसरतात, किंवा काही एखाद्या लागणाऱ्या वस्तू आता पुढच्या नेक्स्ट स्टेजला पण ते घ्यायला विसरतात. प्लॅनिंगमध्ये कमजोर पडतात. कारण प्लॅनिंग जर ह्यांनी केलं तर त्याच्यात एरर्स कुठे तिथे राहतात. आणि त्याचं कारणच तसं आहे की त्याला लागणारे यांच्याकडे हे नाहीयेत. परंतु हे अतिशय प्युअर सोल आहेत. का? त्यांच्याकडे ब्रेन नाहीये, हे मेंदूने विचार नाही करणार, मग हे कुठून विचार करणार? यांच्याकडे हार्ट आहे, हृदयाने विचार करणार. बिचारा चांगला माणूस दिसतो, आणि मग काय होतं, फसतात. आज चांगली माणसं किती आहेत तसं बघायला गेलं तर, आणि फायदा आहे म्हणून ऐकणारी किती आहेत? आपलं भरपूर जास्त आहेत. आणि फक्त मदत करायला येणारी किती आहेत? थोडीशी. मग केतूची फसगत कलियुगात खूप जास्त होते. बघा, काळानुरूप शास्त्र बदलतात. पूर्वी केतूचं वेगळं होतं, आता कलियुग चालू झाल्यापासूनचा केतूचं जे काही भाग्य आहे ते वेगळं आहे. कलियुगाप्रमाणे जर डॅम्बिस लोकांची संख्या वाढली असेल, स्वार्थींची वाढली असेल, कॉम्पिटिशन वाढली असेल, त्यात ह्या बिचाराकडे स्पीड स्लो आहे, तरी कुठेतरी लाईफमध्ये मागे राहतात. मुलींची लग्न रखडतात तरी. किंवा 7 नंबर बद्दल माझा अनुभव, असं कुठल्या शास्त्रात नाही लिहिलंय पण माझा अनुभव आहे, 7 अंकाच्या मुलीला लग्नाच्या आधी प्रेमभंगाचा धोका असतो 90% वेळेस. 90 आउट ऑफ 100 केसेसमध्ये मी बघितलं. मुलीसाठी सांगतोय मी स्पेशली, आणि मुलं आणि मुली दोघींसाठी, की ह्या लोकांना लाईफमध्ये स्लो रिझल्ट येतात. असं आहे. कारण ना हा 1, 5, 6 पैकी सुदैवी अंक आहे, ना 2, 4, 8 पैकी स्ट्रगल करणारा अंक आहे. दुसरीकडे ह्याला प्लॅनेटचा दर्जा पण मिळाला आहे, आणि एकीकडे ह्याच्याकडे ब्रेन आणि आईज आणि साईटसाठी सारख्या गोष्टी पण नाही आहेत. त्याच्यामुळे ह्याचं एक वेगळंच लाईफ आहे. आणि म्हणून हा कोण आहे? इट्स अ लोनर नंबर. हा एकाकी नंबर आहे. त्यामुळे यांना ना दर थोड्या दिवसांनी वाटत राहतं, जाऊ दे हे सगळं काय आहे. नाहीतरी हा धार्मिक नंबर आहे. धार्मिकता काय म्हणते, जाऊ दे सगळं काय, सोडून देऊ, काय करायचं. नाहीतरी फायनली काय, शेवटी काय, शेवटी हिच्या घरीच जाणार आहे, हिला किती जीव लावा, हा आपल्या बायकोबरोबर जाणार आहे. हे थोडासा त्यांना असा विचार असतो मनामध्ये. त्यामुळे कुठेतरी कट करतात, आणि केतूचं कामच कट करणे. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये केतू म्हणजे सलोन. सलोन काय करतो, आपण जातो, आपले एवढे केस असतात एवढे करून परत पाठवतो. सो दॅट इज केतू. केतू काय, कटिंग मशीन्स, व्हेजिटेबल कटिंग मशीन असेल, इतर कुठल्या ह्या कटिंग मशीन, म्हणजे कुठेतरी कट करणे, गोष्ट कट करणे, वस्तू कट करणे, हे सगळं काम त्याचं आहे. आणि मग कट करण्याचा अध्यात्माशी काय संबंध, तर प्रापंचिक गोष्टीपासून कट होणे म्हणजेच अध्यात्म आहे. म्हणून 7 अंक आध्यात्मिक नंबर आहे. आणि म्हणून हा कुठेतरी अशा विद्यांचा अंक आहे. म्हणजे आता बघा, आपण ज्याला म्हणतो ना पूजा अर्चा, वास्तुशांती, सत्यनारायण पूजा, देवरात्री पूजा, ह्याच्या व्यतिरिक्त ज्या विद्या आहेत ना, ज्याला पूर्वी गारुडी विद्या म्हणायचे, चांगल्या वाईट विद्या आहेत, त्या सगळ्यांचा अंक 7 नंबर आहे.
सो 7 अंकावरून त्या बघितल्या जातात. असा असा 7 थोडा इंटरेस्टिंग नंबर आहे. पण हा डिसअपॉइंटेड असतो, नाराज असतो, शांत असतो, एकाकी असतो. ह्याला हसतो, पण फार हसल्यानंतर त्याला वाटतं मी उगाच एन्जॉय करतोय, एवढं काही ओके. एन्जॉय करण्यासारखं नाहीये. हे असं कुठेतरी कट करतो स्वतःलाच. मग स्वतःला कट करत करत कुठेतरी एक सेल्फ डाऊट किंवा एक डाऊटची एबिलिटी निर्माण होते त्यांच्यामध्ये. आणि म्हणून हे ना डाऊट्स करण्याचा त्यांचा दिवसेंदिवस जसं लाईफ पुढे जात राहतं तसतसं त्यांचं शंका वाढतात. त्यांना निष्कारण असं वाटत राहतं. आता बघा, तुमच्याकडे जर डोळे नाहीये किंवा या रूममध्ये लाईट नाहीये, तर तुम्हाला असं वाटेल ना कोणतरी इकडून मारतंय का मला, हम्म. कुठे पडणार तर नाही ना मी. मग ते डाऊट, हे यांचा बिचाराचा प्रॉब्लेम नाही हा. हे त्यांना निसर्गतच तसं डिनोट झालेलं आहे. मग त्यांनाच का झालं, तर ज्याला जे नंबर प्रमाणे झालेलं आहे ते त्यांच्या पूर्वकर्माप्रमाणे तारीख मिळालेली आहे. म्हणून अंकशास्त्राची इतकं ब्युटी काहीच नाही. असं जरी असलं तरी 7 नंबर बद्दल अजून एक सांगायचं राहिलं ते म्हणजे ह्यांच्याकडे इंट्युशन पॉवर आहे. कारण कसं मी मगाशी काय बोललो, यांच्याकडे ब्रेन नाहीये ना, हे सगळं नाहीये. मग त्यांच्याकडे काय आहे, ते इंट्युशन पॉवर आहे. ते इंट्युशनने लोकांना बघतात ना, म्हणून बोलू अरे बिचारा. म्हणजे पहिलाच त्यांचा अप्रोच काय असतो की हा चांगला असेल. पण 7 नंबर हा स्ट्रॉंग नंबर आहे. कसा? रशियाचे अध्यक्ष पुतीन 7 नंबर आहे. हो. MS धोनी 7 नंबर आहे. धोनीने धोनी रिव्ह्यू शोधून काढला. कोणाला नाही दिसलं, तर याने रिव्ह्यू का दिले, नंतर कळ अरे त्याला ते दिसलं जे कोणाला नाही दिसलं, कारण हे वाले डोळे नाहीत त्याच्याकडे, त्याकडे ते डोळे 7 नंबरचे. सो 7 नंबर स्ट्रॉंग पण आहे आणि 7 नंबरकडे इंट्युशन आहे. हम्म. आणि ह्याच्या आधी कोणाला मी सांगितलं 2 नंबरकडे इंट्युशन आहे. बरोबर. 2 चंद्राचा आहे ना, त्याच्याकडे बघून कविता सुचतात, म्हणजे तो पण त्याच्याकडे पण इंट्युशन आहे. 7 नंबरकडे इंट्युशन आहे. ह्या लोकांकडे एक अंतस्फूर्ती आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता आपण पुढचा अंक बघूया, जो खूप इंटरेस्टिंग पण आहे. थोडे लोक घाबरतात पण, कारण तो अंक आहे 8. अंक आहे शनीचा. आणि शनीचा अंक असल्यामुळे आपल्याला शनी म्हटलं की असं लगेच भीती वाटते. शनी म्हणजे आता शने शने आरामात सगळं चाललं. पण तसं नाहीये. शनीची लोकांना इतरांपेक्षा डेफिनेटली स्लो मिळतं. इतर लोक त्याला आपले कलिग पुढे जाताना दिसतात आणि त्यांना स्वतःला कुठेतरी हळू जाताना दिसतात. त्याचं कारण आहे, जेव्हा आपण 365 दिवसात एक परिक्रमा सूर्याची पूर्ण करतो, ती पूर्ण करायला शनीला 29 वर्ष लागतात. 29 वर्ष. आणि आपण 365 दिवसात 1 वर्षात पूर्ण करून घेतो, बरोबर की नाही. तर म्हणून त्याला असं वाटतं की अरे बाकी सगळे पुढे चालले आणि मी तिथेच राहिलोय की काय. ओके. हा, त्याच्यात आता असं जरी त्याला वाटत असलं, पण लेट का होईना शनी तिथेच पोहोचतो ना. जसं पृथ्वी फिरून तिथे पोहोचते, तर शनी 29 वर्षांनी का होईना पण येऊन पोहोचतो ना. सो त्यांच्यासाठी वाक्य काय, सक्सेस डिलेड बट नॉट डिनाईड. हम्म. ठीक आहे. म्हणजे त्यांना मिळणार आहे, भले डिले होऊन मिळणार आहे. त्यांना काही डिनाय नाही केली सक्सेस. पण त्यामुळे त्यांनी इतरांच्या ह्याच्याकडे बघून, म्हणजे त्यांच्या 14 स्टेजकडे बघून स्वतःच्या 8 स्टेजला कोसत बसायची गरज नाहीये. तुम्ही पोहोचणार आहे तिथे. ह्याचं सर्वात बेस्ट उदाहरण कोण आहे? नरेंद्रभाई मोदीजी. हा. 17 जन्मतारीख आहे त्यांची आणि 17 म्हणजेच 8 आहे. तर त्यांनी किती कष्ट नाही काय केलं सांगा, सगळं केलं पक्षासाठी, जनसंघासाठी, स्वतःसाठी, स्वतः मेंटेन राहण्यासाठी. एवढी वर्ष ह्या वयात पण योगापासून सगळं करतात. किती दौरे, काय असेल त्यांचं शेड्यूल. पण 8 नंबरने जर कष्टाला नाही म्हटलं नाही, आज ते नाराज असतील की बघा सगळे पुढे गेले पण मी कसं काय मागे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जे कर्म आहे, शनी हा कर्माचा नंबर आहे. त्याच्यामुळे मेसेज जर क्लिअर नाही पोहोचला तर मग तुम्हाला अंकशास्त्र नाही समजणार. सिंपल मेसेज त्यांच्यासाठी काय आहे की कर्म करायला तुम्ही जन्माला आलेत, पण ती जर तुम्ही केलीत तर इतरांपेक्षा मोठं रिवॉर्ड मिळेल. कसं, आता 8 नंबरला वाटतं अरे सगळे पुढे चाललेत, कोण हा करतोय, कोण ते करतोय, आणि मी अजून तिकडे चादरी टाकतोय, तिकडेच लेबल लावतोय. पण मग ज्या दिवशी हा पोहोचतो तेव्हा डायरेक्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया बनतो. म्हणजे 8 नंबर बघा. मला सांगायचं असं आहे की 8 नंबरने न करता जर कर्तव्य करत राहिला तर तो इतरांपेक्षा जास्त प्रगती करून दाखवतो. हा, मग आता जर असं सत्य आहे तर मग तो म्हणेल की अरे मग आता असं कर्मच करत राहायचे का, तर ठीक आहे, तुम्हाला मिळत राहणार, फक्त तुमचा स्पीड स्लो आहे. ओके. आणि शनी इज मनी, असं नाही की तुम्हाला पैसे मिळणार. येस, शनी इज मनी. कुंडलीमध्ये पण, ऍस्ट्रॉलॉजी मध्ये सुद्धा शनीवरून कर्म बघतात, म्हणजे करिअर बघतात. भृगुनंदी नाडीमध्ये शनीवरून कर्म बघतात. आणि शनीचा संबंध कुठेतरी पैशासाठी आहे, परंतु शनीला काय आवडतं माहितीये का, तुम्ही ते म्हणतील आम्हीच असं का करायचं, तर शनीला अहंकार आवडत नाही. याचं सरळ कारण आहे, ह्या पूर्ण जगाची न्यायव्यवस्था, जस्टिस सिस्टम ही पूर्ण शनी बघतो. आणि म्हणून शनीचा रंग जो काळा आहे तो न्यायव्यवस्थेचा रंग आहे. वकिलांचा कोट काळा आहे. आपले जज असतात
ते काळ्या रंगाचं कोट घालून बसतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा त्यांचा जो गळ्यात हे असतो व्हाईट आणि बाकीचं असतं काळं. पण सांगायचं तात्पर्य काय आहे, की काळा रंग शनीने स्वतःकडे घेतलेला आहे. जो कोण जवळ घ्यायला तयार नव्हता त्याला शनीने आपलंसं केलं. शनीकडे न्याय व्यवस्था आहे आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, की आपण बघितलं एक राजा आहे, त्याच्या खालोखाल जेवढे नंबर बघितले ते सगळे राजाशी जुळवून घेतात. परंतु राजालाही शासन करायचा अधिकार न्याय व्यवस्थेला असतो. जसं भारतात सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च अधिकार असणारी गोष्ट आहे. बरोबर. ते कोणत्याही नेत्याला, कोणत्याही अधिकाराच्या व्यक्तीला देखील कटघऱ्यामध्ये उभं करून क्वेश्चन करू शकतो आणि जर तो दोषी असला तर त्याला काही सेंटेन्स करू शकतो. सांगायचं मला असं आहे की शनी या माणसाने नाराज होऊ नये. तुम्हाला दिलेला अधिकार हा सुप्रीम अधिकार आहे आणि मग जिथे अधिकार आहे तिथे जबाबदारी तर येणार ना. पण तुमची जबाबदारी आहे तुम्हाला इगोलेस होऊन काम करायचं आहे. जेवढ्या 8 नंबरच्या व्यक्ती इगोलेस होऊन काम करतील, म्हणजे जे काम करतोय त्याच्यात ऍप्रिशिएशनची अपेक्षा न करणे, बाकीच्यांना करू दे, तुम्ही नाही करायची. तुम्ही जर केली तर मग तिथे काय होईल, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे तुम्हाला शनी म्हणून जन्माला घातलं, तुम्हाला काहीतरी छान द्यायचं होतं, मोठं टायटॅनिक द्यायचं होतं आणि तुम्ही यॉट नाही मिळाले म्हणून भांडत बसले. निसर्ग म्हणतो तुझं इकडेच स्वप्न, तुला ते तेवढं मोठं विजन काही दिसत नाही, असं आहे. त्यामुळे शनीने विजन मोठं ठेवावं, कारण 1 आणि 8 हे फार मोठे अंक आहेत. राजा किती मोठा असतो, त्याला शासन करणारं किती मोठं असेल. मग त्याने छोट्या गोष्टीत अडकू नये, त्याने गपचूप आपली कर्म करावी, राहताना सगळ्यात मागे राहावं, सर्वात छोटे कामं करावे. शनीची सर्वात बेस्ट रेमेडी. शनीला जर खूप त्रास होत असेल, यांना हाडांचा त्रास खूप होतो, जॉईंट्स पेन होतात, दात खराब होतात लवकर इतरांपेक्षा, हाडांची दुखणी किंवा कॅल्शियमची कमी. या व्यक्तींसाठी अजून एक आहे की जेव्हा हे स्लो वाटतं ना करिअरमध्ये, त्यासाठी पण आणि ह्या आजारपणांसाठी पण, यांनी आहे ना शक्य झालं तर घरातलं बाथरूम आठवड्यात शनिवारी धुवून काढायचं, स्वतःच्या हाताने धुवून काढायचं. रोज घाम येईपर्यंत चालायला जायचं किंवा व्यायाम करायचा, शनी ठीक होईल तुमचा. शनी काय म्हणतो, तू मेहनत करताना दिसला पाहिजे मला. मग घाम येईपर्यंत व्यायाम करणे म्हणजे स्वतःला काहीतरी कष्ट करून घेणे. कष्ट आवडतं शनीला. शॉर्टकट जुगाड काम ते 6 नंबरचं आहे, आपलं नाही. 4 नंबरचं आहे, ते आपलं नाहीये. तर त्यांना मिळेल, पण आपल्याला अजून मोठं मिळेल. ते सगळे एकच व्यक्ती, मी तुम्हाला सांगतो मगाशी, एकच व्यक्ती अशी आहे, कोणती व्यक्ती अशी आहे की जी रूम मध्ये आली की सगळ्यांना उभं राहावं लागतं. मग समोर MLA MP का असे ना, जज तो शनीवरून बघतात. म्हणजे तुमची ऑथॉरिटी फार मोठी आहे. फक्त तुम्ही आताचा स्ट्रगल बघताय. त्या जजला जज बनायला कितीतरी वर्ष शिक्षण, त्याच्यानंतर त्याचं ते न्याय हे चुकू नये म्हणून कितीतरी त्याला अभ्यास, आणि एवढ्या तो त्या तपश्चर्येमधून गेलेला असतो. ती तपश्चर्या करताना जर कंटाळा नाही केला तर तुम्हाला सुप्रीम पोझिशन मिळू शकते आणि मिळतेच. कधी सक्सेस डिलेड बट नॉट डिनाईड, ह्याला म्हणतात शनी. आणि त्यामुळे शनी हा जबरदस्त अंक आहे. त्यांनी कधीच दुःखी राहण्याचं कारण नाहीये, त्यांनी तर काही हे करण्याची गरज नाही. हा, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की सूर्याला जल द्यायचा जे उपाय असतो ना, तर शनीच्या लोकांचं सूर्याशी जमत नाही, कारण 1 आणि 8चे पहिल्यापासून शत्रुत्व आहे. आणि बघा, राजा सर्वांशी चांगला वागेल, पण राजाला 8चा प्रॉब्लेम आहे, कारण राजाला माहिती आहे आपल्याला कधी शिक्षा झाली तर हाच करू शकतो, म्हणून 1 आणि 8चं जमत नाही. शिवाय शनी आणि सूर्याचं पितापुत्राचं नातं आहे, त्याच्यामुळे. आणि त्याने ऍक्सेप्ट न केलेला नाजायज औलाद म्हणतात त्याला, ऍक्सेप्ट न केलं. हो, ती आता पुराण कथेत आपण आता नको पडूया, कधीतरी आपण बोलूया त्याच्यावर. पण त्याच्यात तुम्हाला कळेल की तो छायाग्रह आहे आणि तो याच्या छायेचा पुत्र आहे, त्याच्यामुळे सूर्याने त्याला कधी ऍक्सेप्टच केलं नाही आणि म्हणून पण ते थोडेसे नाराजच असतात शनीची माणसं. पण असं जरी असलं तरी पण मला असं म्हणायचं आहे की त्यांनी मग सूर्य उपासना करू नये, गायत्री मंत्र म्हणू नये, ठीक आहे, सकाळी सूर्याला जल देऊ नये, लाल रंगाचा टीका लावू नये. जे कोणी 8 नंबरचे व्यक्ती असतील आणि जर ते लाल टीका, कपाळाला कुंकू किंवा टीका लावत असतील, त्यांचं काही धार्मिक सिम्बॉल म्हणून वगैरे, तर त्यांना त्रास होईल. कारण हे सूर्याचं आहे ना, सूर्य म्हणजे आपला सुरुवात ही आहे ना, चेहरा. आणि हा, तिथे आपल्याला कपाळ म्हणजे सूर्य आहे आणि तिथे आपण लाल रंग शनीच्या लोकांनी लावू नये, असा त्याचा अर्थ होतो. पुढे जाऊया. हो, ठीक आहे. 8 नंतर येतो 9 नंबर. 9 हा जबरदस्त नंबर आहे. 9 सारखा नंबर नाही, कारण 9 हा मंगळाचा अंक आहे. मंगळावरून काय काय बघतात, सोल्जर्स आपले बॉर्डरवरचे, नेव्ही, त्याच्यानंतर आपले एअरफोर्स, पोलीस, राखीव पोलीस दल, फायर ब्रिगेड, आपल्या सुरक्षा व्यवस्था, हे सगळ्या तिकडून बघितल्या जातात. आता आणि दुसरी गोष्ट, 9 नंबरवरून काय बघितलं जातं, तर एक मानवतावादी अंक, ह्युमॅनिटेरियन नंबर आहे तो.
आता मग तुम्ही म्हणाल एकीकडे मानवतावादी आणि दुसरीकडे तो गन घेऊन उभा आहे, मग हे कसं विरोधाभास नाही वाटत का जरा ऐकायला? तर असं नाहीये. बघा, एखाद्या व्यक्तीला पगार मिळतो, तो 6 तास काम करतो. त्याला जर सांगितलं तू 8 तास काम कर, तुला ओव्हर टाईम मिळेल, तो आनंदाने करेल. अजून तेव्हा तो म्हणेल मी थोडा करतो, मला द्या पगार. पण असं तुम्हाला किती पगार मिळाल्यावर तुम्ही म्हणाल की माझा जीव गेला तरी चालेल? म्हणून त्यांना मानवतावादी म्हणतात. हे काम सगळेजण नाही करू शकत. 9 नंबर जे काम करू शकतो ना, ते सगळे नाही करू शकत. 9 नंबरची मदत करू शकतो मित्रांची, ती कोणी नाही करू शकत. 9 नंबर सारखा बेस्ट फ्रेंड नाही. कारण ते अर्ध्या रात्री तुमच्या बाजूला जर कोण उभं राहणार असेल आणि तुमच्याऐवजी तुमच्या पुढे जाणार असेल तुमच्या प्रॉब्लेमसाठी, तर 9 हा अंक आहे. आणि 9 हा एक जबरदस्त अंक आहे, मानवतावादी अंक आहे. त्याला असं वाटतं मी किती मदत करू लोकांची, त्यामुळे तो देताना छप्पर फाडून देऊन टाकतो. तो देताना विचारच करत नाही, इतका देतो लोकांना. पण ज्यावेळेस घ्यायची पाळी येते आणि जर तो समोरचा चुकला तर मग त्याच्या हातात गन पण आहे, मग तो घरात घुसून घेऊन येईल. हे पण लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 9 हा अंक जो आहे हा मुळी नाहीये, तो दुसरा ठरवतो हा कसा वागणार. जर तुम्ही अन्यायकारक वागलात, त्याला अन्याय नाही चालत. तुम्ही त्याला लुटून खाल्लात तरी चालेल, पण त्याला अन्याय नाही चालत. तुम्हाला खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे ना, तो स्वतःचं घर विकून तुम्हाला पैसे देईल. पण जर तुम्ही फसवलं हे त्याला नंतर कळलं, तर त्याच्या इतका मोठा शत्रू नाही, त्याच्या इतकी मोठी मिलिटरी नाही, त्याच्या इतका मोठं क्षेपणास्त्र नाही. मग तो काही छोटी मोठी गन नाही, मग तो एक क्षेपणास्त्र आहे. म्हणून 9 हा अंक ज्याच्यामध्ये जबरदस्त ऊर्जा लपलेली असते. पण ती कशी असते माहितीये? ते जमिनीखाली काय असतात पुरलेले? लँडमाइन्स असतात ना, ते तसे. तुम्ही पाय दिला म्हणून तो फुटला, तो उगाच नाही फुटलाय. ट्रिगर करे, हा ट्रिगर तुम्ही केलाय, त्याला मुडी नाही म्हणू शकत मग तुम्ही. असं आहे. मुडी तिकडे 2 नंबरची कामं आहेत, ती मुडी असणं. सो 9 अंकाची माणसं खूप चांगल्या माणसं असतात. ज्यांचा जन्म कॅलेंडर डेट प्रमाणे 9, 18 त्याच्यानंतर 27 या तारखांना झालेला असेल कोणत्याही महिन्याचा, तर ते 9 या अंकाचे व्यक्ती आहेत. आणि 9 अंकाचं बाळ खूप छान असतं, सगळ्यांचा लाडके असतात. आणि कारण ते कसे एक तर ह्युमॅनिटेरियन बनणार आहेत पुढे जाऊन. आता बाळ आहेत, मग ते एकदम मस्त हवेहवेसे वाटणारे असे ते बाळ असतात. 9 अंकाचे जे तरुण असतात ते त्याने सगळेजण सगळं हा आपला, तो आपला, तो आपला. 9 अंकाचा माणूस म्हणतो अरे हा आपला आहे, काल ओळख झाली तरी म्हणतो अरे तो आपला मित्र आहे. हे 9 अंकाचे व्यक्ती. आणि 9 अंकाचे व्यक्ती व्यवसायात जर पडल्या, त्यांनी बाबा फार सांभाळून व्यवसाय करावा, कारण यांना वाटतं जो तो चांगलं करायलाच आलाय आपला, असं आहे. पण जेव्हा मग तुम्हाला राग येईल, तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल, तेव्हा तुम्ही मग त्याची पण नंतर वाट लावाल. तर त्यापेक्षा आजच विश्वास ठेवताना माणसं बघून विश्वास ठेवावा, असं हे 9 अंकाचं रिझल्ट आहे. ठीक आहे. आता एकच आपण पटकन बघूया की आता कोण कोणाशी जुळवून घेईल, कारण ह्याच्यावरच पूर्ण निमरॉलॉजी. आता तुम्हाला कळलं 1 ते 9 अंक, एक कोण राजा आहे. आता आपण बघूया राजा, 2 अंक राणी आहे, म्हणजे जमेल. ऑफकोर्स राजा आणि राणी जोडी आहे, राजा आणि राणी झाले. 1, 2 झाला. 3 गुरु आहे, गुरुला राजाशी जुळवून घेणंच आहे, बरोबर. राजा आणि गुरुचं जुळेल. 3 नंतर झालं 4. 4 कोण आहे? एक दबंग पोलीस ऑफिसर आहे किंवा मग एक गुंडा आहे. मग तो गुंडा राजापासून लपून राहणार, नाही तर राजाला डायरेक्ट शिक्षा करेल, नाही तर कोठडीत टाकेल. आणि दबंग ऑफिसर काय म्हणणार, आपलं प्रमोशन याच्या हातात आहे, म्हणून तो काय करेल, राजाशी जुळवून घेईल. आता ह्याच वरच्या अंकांशी बघूया. त्याचं राणीकडे काय काम आहे? काहीच काम नाही. तू एक ऑफिसर आहे, ती एक राणी आहे. ती राणी तर तिचं काय समाजाचे काम. त्यामुळे हे दोघे एकत्र दिसले तर प्रॉब्लेम आहे. मग 2 आणि 4 शत्रू अंक आहे. आता लक्षात राहायला सोपं आहे. 2 आणि 4 एकत्र दिसले, राणीचं या दबंग किंवा गुंडाकडे काय काम, असं लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला ते पुढे तुम्हाला त्याच्याशिवाय न्यूमरॉलॉजी कळणार नाही. त्यानंतर 3 अंक, 3 आणि 4चं काय, धर्मगुरु हा दबंग आहे, काय प्रॉब्लेम नाही. हा बोलतो जो आहे उसका भला. 3 अंक सात्विक, तू आया तेरा भी भला, तू आया तेरा भी भला, असे हे सात्विक लोक आहेत. त्यामुळे ठीक आहे, इथपर्यंत कळलं. ओके. त्याच्यानंतर 5 अंक, 5चं तर काय विचारायला नको. 5 सगळ्यांचाच लाडका आहे, कारण सर्वांना उद्या त्याच्याच ऑर्डर ऐकायच्यात. त्याच्यामुळे तो सर्वांचाही लाडका आहे, 8चा पण लाडका आहे. कारण जज पण म्हणतो लहान बाळ आहे, त्याला काय करायचं. बघा 18 वर्षाच्या खालच्यांना पण रूल्स पण वेगळे आहेत का, 16 वर्षाच्या खालच्यांना काहीतरी असं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान बाळाला तर सगळेच प्रेम करतात, त्याच्यामुळे मग त्याला सूट आहे सगळ्यांमधून. त्यानंतर 6, म्हणजे 5ला कोणी शत्रू अंक नाहीये. इन शॉर्ट 5 या नंबरला कोणताही शत्रू अंक नाही. ठीक आहे. त्यानंतर आलं 6, बरोबर. आता 6 कोण आहे? दैत्यगुरु शुक्राचार्य. हा कोण आहे? एकदम म्हणजे काहीतरी करायचं आहे, म्हणजे एखादे 40 चोरचा अलीबाबाचा बॉस. म्हणजे सगळ्या प्रकारच्या जुगाडू लोकांचा एक कोणतरी सुप्रीम गुरु. नुसता बॉस नाही, गुरु आहे, जिथपासून सुरुवात आहे या सगळ्याला.
आणि एक लक्षात ठेवा, एक विलक्षण गोष्ट आहे की जी संजीवनी विद्या होती ना, म्हणजे एखादा व्यक्ती मृत पावला तर पूर्वी देव दानवांची युद्ध व्हायची. देव जर घायल झाले तर त्यांना न्यायचे. त्यांचे देवांचे वैद्य होते अश्विनी कुमार, दोघे भाऊ होते, ते आहेत म्हणजे. तर ते अश्विनी कुमार त्यांना उपचार करायचे, मग ते हळूहळू बरे व्हायचे. आणि इकडे दानव जर एखादा मेला ना जरी, तरी दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या होती, मृत संजीवनी विद्या. बघा विचार करा, म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे किती पॉवर्स असतील याचा अर्थ. तर हे दैत्यगुरु शुक्राचार्य आणि तो धर्मगुरु आहे, ह्यांचं कधी आपसात जमेल का? नाही. मग 3चा सर्वात मोठा शत्रू कोण? 6. असं. 6चा सर्वात मोठा शत्रू 3. तीन. का? 36चा आकडा म्हणतो आपण याला. म्हणून 36चा आकडा म्हणजे 3 आणि 6 शत्रू. याच्या आधी कोण भेटला? 2 आणि 4, राणीचं आणि दबंगचं काय काम, म्हणून तो भेटला. 3 आणि 6. 6 नंतर कोण आलं? 7. 7 पुजारी आहे. पुजारीला कोणाशी काय करायचं? तो जज असला तरी त्याच्या घरात जाऊन पूजा करून यायची आहे, राजा असला तरी जाऊन करून यायची आहे, आणि त्या दबंग अधिकाऱ्याच्या घरी पूजा असेल तरी जाऊन करून यायची आहे. आणि त्याच्यामुळे त्याला कोणी शत्रू नाही. 7ला कोणी शत्रू अंक नाही. 7ही कोणाचा शत्रू नाही. तो आपला अबोल आहे, आपलं आपलं काम करतो, जे काही लाईफ दिले तो जगत राहतो. 8. 8ला मात्र भरपूर शत्रू आहेत. कसं? सगळ्यात पहिलं काय? राजा राजा. दचकून राहतो. हा म्हणतो मी मैत्री कसं काय करू, मला न्याय द्यायचा आहे, मी राजाशी मैत्री कशी करू? त्याच्यामुळे तो 8 आणि 1चं होत नाही. त्याच्यानंतर 2 राणी, राणीकडे जजचं काय काम? मग 2 आणि 8 जमत नाही, बरोबर. 3 आणि 8 चांगले आहेत, कारण तो धर्मगुरू आहे. तो इतका सात्विक आहे की त्याला काय शिक्षा करणार तुम्ही? तो हाच मुळात सात्विक, जो आया उसका भला. तो काय, त्याला काही वाकडं जमत नाही, उलटं जमत नाही, येत नाही, केलं तर त्रास पण होतो, त्याचा त्यालाच त्रास होतो. शनी म्हणतो माझी गरजच नाही तुला. 3 अंकाचा व्यक्ती जेव्हा मी परत सांगतो काही जर उलट सुलट करतो त्याला त्रास होतो. मग 8 काय म्हणतो? माझी तुला गरजच नाही न्याय व्यवस्थेची, तुला तिथल्या तिथे शासन होतं. आणि म्हणून 3 आणि 8चं चांगलं जमतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 दबंग आहे, गुंड पण आहे. गुंडन जजचं कसं नातं असेल? तू फक्त ये माझ्यासमोर, असंच बोलणार ना तो. मग आता लगेच तुम्हाला क्लिअर झालं, शत्रू अंक 8 आणि 4चं जमणार नाही, 8 आणि 2चं जमणार नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. 8 आणि 3चं जमेल. 5 सगळ्यांचंच चांगलं आहे. 5 नंतर आला 6. 6 कसा आहे? जुगाडू. की जुगाडू आहे, पण तो कसा आहे? तो दैत्य गुरु आहे. त्या गुरुची उपाधी आहे त्याला. त्याच्यामुळे त्या गुरुच्या उपाधीला किंवा त्या जुगाडांमुळे तो कधीच कुठल्या फॉल्टमध्ये येत नाही. आणि त्याचा रेकॉर्ड क्लिअर आहे, आणि त्याचा रेकॉर्ड साफ आहे, म्हणून जज त्याला काहीच करू शकत नाही. आणि म्हणून जज पण त्याच्याशी जुळवून घेतो. कारण म्हणून म्हटलं 6 नंबरचा वकील सगळ्यात चांगला वकील, तो 8 कडून ते करून घेऊ शकतो. बाकी कुठल्याही नंबरची ती ताकद नाही. म्हणून सर्वात बेस्ट जोडी कुठली आहे? 8 आणि 6 ही सर्वात बेस्ट जोडी झाली. का? एक मस्त जुगाडू माणूस, जज तर स्वतःच्या खुर्चीतून उठून जाऊन काय करू शकत नाही. हा म्हणतो तुम्ही बसा ना, मी आणून देतो, तुम्हाला काय पाहिजे? तो पाहिजे तो मी आणून देतो. तुम्हाला तो 4 नंबर पाहिजे, मी ते आणून उभा करून देऊ शकतो. एवढी बुद्धिमत्ता खरंच 6 कडे असते, 6 अंकाच्या लोकांकडे असते. झालं. त्याच्यानंतर 8 आणि 8, एका कोर्टात 2 जज कसे बसतील? 8चा कट्टर शत्रू 8 नाही राहू शकत. 9 सेनापती, बरोबर. सेनापती आहे तो, तर जाऊन त्याचं कामच आहे. राजा बोलला लढ, म्हटलं जायचं सपासप कापायचं. मग जज तर बघतच असतो किती मारले ते. त्यामुळे 8 आणि 9 जमूच शकत नाही. म्हणजे 8चे कोण कोण शत्रू झाले? पहिला राजा 1 नंबर, मग 2 नंबर राणी, 3चं जमतं चांगलं कारण सात्विक. 4 गुंड आहेत, पहिला त्याच्या रडारवर आहे, म्हणजे 8 आणि 4 नाही जमणार. 5 सगळ्यांचा मित्र आहे, 7 सगळ्यांचा मित्र आहे, 6 बेस्ट फ्रेंड आहे याचा, ह्याला जे पाहिजे ते 6 आणून देतो, बरोबर. उरला 8 आणि 9 ते त्याचे शत्रू अंक आहे. सो हे जर नीट लक्षात राहिलं आपल्या या अशा रीतीने. आणखी एक शत्रू अंक कोणता आहे? 6 आणि 9. कसा सांगतो? 6 काय आहे? एक दैत्यगुरु शुक्राचार्य आहे. तर उटपटंग शिकवत असतो ना सगळ्यांना, उलट सुलट, अरे हे नाही होत, तिकीट नाही मिळत, असं जायचं असतं. तिकीट कुठे गेला? इकडून लाईन आहे कसली, ते काय असतं ना, आपण देवाच्या दर्शनाला गेल्यावर पासची लाईन, 6 नंबर. 5ची लाईन 6 नंबर असतं. हा वेडा 3 नंबर जाऊन मुखदर्शन घेऊन येतो, पण 6 तोपर्यंत डायरेक्ट आतमध्ये जाऊन दर्शन पण घेऊन येतो, असं आहे. सो 6 असं आहे ना. मग सेनापतीला ते आवडत नाही. सेनापती बोलतो हा मला पण भय कवेल, आणि सेनापतीला डिसिप्लिन मध्ये राहणं खूप गरजेचं आहे, नाही तर राज्याची वाट लागेल, परकी आक्रमण करतील. जुगाड करून नाही चालत, तिथे युद्धच करावं लागतं. त्यामुळे युद्ध आणि जुगाड एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत. 6 आणि 9 अजिबात जमत नाही, 6 आणि 3 अजिबात जमत नाही.
मागे सांगितलं तसं दैत्यगुरु धर्मगुरु, 3 धर्मगुरु आहे ना. मग आता 3 आणि 6 म्हणजे 6चे 2 दुश्मन आहेत, 3 आणि 9. 3चा एकच दुश्मन आहे 6 आणि 9चा एक दुश्मन झाला कोण, म्हणजे 6. तर अशा रीतीने आपल्याला 1 ते 9 अंक आणि त्याचं कोणाशी जमत नाही हे एकदा जर कळलं तर ह्यातून अनेक गोष्टी पुढे आपल्याला समजायला मदत होते. नक्कीच नक्कीच. हे खूप जास्त छान प्रकारची माहिती तुम्ही दिलेली आहे. आपल्या सर्व प्रेक्षकांना याची नक्कीच मदत होईल की आजूबाजूच्या लोकांच्या बद्दल त्यांचं समजून घेणं, स्वतःबद्दल समजून घेणं हे खूप गरजेचं होतं. की आपण आता पुढे जसं अंकशास्त्रामध्ये जाणारच आहे, न्यूमरोलॉजीमध्ये, तर आता नंबर त्यांना कळलेले आहेत. तर मला असं विचारायचं आहे की एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये नंबरचं किती महत्व आहे तुम्ही सांगितलंय, पण त्याच्या जन्मतारखेचं महत्व किती आहे? ओके, हे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की न्यूमरोलॉजी इथे संपत नाही, इथे सुरू होते. ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस त्याला सगळ्यात पहिलं काय मिळतं, त्याला जन्मतारीख मिळते. त्याला नाव पण नाही मिळत, पहिले जन्मतारीख मिळते की ह्या तारखेला तो जन्माला आला. बरोबर. आता ज्यावेळेस आपण जन्मकुंडली बनवतो त्यावेळेस जन्मकुंडली बनवताना ॲक्युरेट बर्थ टाइम लागतो आणि ॲक्युरेट बर्थ टाइम हा एक फार मोठा विषय आहे. मी स्वतः ज्योतिषचा अभ्यासक असून पण तुम्हाला सांगतो, कारण ॲक्युरेट बर्थ टाईमसाठी एका बेबीचा जन्म होताना एक 5-10 मिनिटं निघून जातात आणि त्यातला नेमका बर्थ टाइम शोधावा लागतो. म्हणून पण जन्मतारीख मात्र तीच असते. त्याच्यामुळे ती समजायला सोपी आहे, इम्प्लिमेंट करायला सोपी आहे आणि आपल्या प्लस मायनसशी कनेक्ट करायला पण सोपी आहे. तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला पहिला आशीर्वाद काय मिळाला, तर जन्मतारीख. आणि ही जी जन्मतारीख आपल्याला मिळाली आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 अंक काढता येतात. एक आहे मूलांक, एक आहे भाग्यांक. मूलांक म्हणजेच काय, जे आता आपण बघितलं ते सगळं मूलांक आहे. म्हणजे एखाद्या महिन्याच्या 1 तारखेला, 10 तारखेला, 19 तारखेला किंवा 28 तारखेला जर कोणाचा जन्म झाला तर त्याचा मूलांक 1 म्हणजेच कॅलेंडर डेटची 1 अंकी टोटल. मी सुरुवातीला सांगितलं की न्यूमरोलॉजीत प्रत्येकाला 1 अंकावर आणायचं. मग त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या जन्मतारखेची टोटल करा, पूर्ण डेट ऑफ बर्थची, त्याच्यामध्ये कॅलेंडर डेट, महिना, इयर ऑफ बर्थ, त्याची टोटल करा. त्याचा जो अंक येईल त्याला परत 1 अंकापर्यंत आणा टोटल करत, त्याला म्हणतात भाग्यांक. उदाहरणार्थ 20 जानेवारी 1978 असं आपण उदाहरण घेऊया. 20 जानेवारी 1978. तर इथे काय करणार आपण, 2 प्लस 2 कुठला, महिन्याचा, प्लस 1 जानेवारी, इयर आहे 1978 म्हणजे प्लस 1 प्लस 9 प्लस 7 प्लस 8. बरोबर. तर त्याचा येणार 28. 28 म्हणजे 2 प्लस 8 10. 10 म्हणजे परत 1 प्लस 0 आला 1. हा आला भाग्यांक. भाग्यांक आला 1. ह्याला काही जण लाईफ पाथ नंबर पण म्हणतात. हा देखील तितकाच महत्वाचा असतो आणि म्हणून मी आता जे गुणधर्म सांगितले हे तुमच्या भाग्यांकाला पण लागू पडतात. जर तुमचा भाग्यांक 1 ते 9 पैकी असेल तर त्याचे गुणधर्म तुम्हाला लागू होतात. ओके. येस, म्हणजे जेवढे मुलांकाचे होतात तेवढेच होतात, भाग्यांकाचे गुणधर्म लागू होतात. सो जन्मतारखेवरून आपल्याला इतकी महत्वाची आहे की तुम्हाला हे अनालिसिस करायला मदत होते की मी कसा आहे, माझी पत्नी कशी आहे, माझी भावंड कशी आहेत, माझा पार्टनर कसा आहे, बिझनेस पार्टनर कसा आहे, माझी मुलं कशी आहेत, त्यांची एकाग्रताची क्षमता किती आहे, त्याप्रमाणे मला त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, हे सगळ्यात पहिलं बेसिकली आपल्याला माहीत पडतं. ह्यांच्यासाठी चांगलं वाईट काय आहे, बरोबर की नाही. हा स्लो आहे की फास्ट आहे, राहू जेवढा फास्ट आहे तेवढा केतू स्लो आहे. त्याला त्याला कुठल्या लर्निंगला टाकलं पाहिजे आपण, त्याला कुठे फोर्स नाही केलं पाहिजे, त्याचे स्ट्रेंथ अँड विकनेस तुम्हाला आता कळाले एवढ्या वेळेमध्ये, बरोबर की नाही. मग जन्मतारखेचं इतकं महत्व आहे की त्याच जन्मतारखेवरून त्यात कोणते कोणते अंक आलेत, ठीक आहे, त्या अंकांवरून आपल्याला त्या व्यक्तीचा कल, स्वभाव, यशस्वी होण्याचे पर्सेंटेज हे कळतात. आणि यशस्वी होण्याचे पर्सेंटेज कळायचा अजून एक रस्ता म्हणजे तुमचा मूलांक आणि भाग्यांकाचा परस्पर संबंध जो मी आता सांगितला ना, तो तुम्ही तुमच्या मूलांक भाग्यांकाशी जोडा. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा मूलांक 1 आणि भाग्यांक 9 आहे. 9चं काय सांगितलं मी, सेनापती. 1 सांगितला राजा. राजा आणि सेनापतीचं नातं काय, जर ते दोघे घट्ट कोऑर्डिनेशन मध्ये असतील तर कुठल्या राज्याची मजा आली चाल करायची. मग अशा व्यक्ती आयुष्यात किती सुदैवी असतील. मुकेश अंबानी 1 and 9, अनेक इंदिरा गांधी 19, नायका, अनेक उदाहरण आहेत की ज्याच्यामध्ये 1-9 कॉम्बिनेशन एकत्र आलंय आणि त्याच्यामध्ये ग्रोथ मिळाली, त्यांना स्वतःला ग्रोथ मिळालेली आहे असे आहे. तर 1-9 हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तसे मगाशी सांगितलेले तुमचे स्वतःचे बघा तुम्ही. जसं आता माझं 1 and 2, 2 and 1 कॉम्बिनेशन, माझा मूलांक 2 आहे, भाग्यांक 1 आहे. मग राणी आणि राजाचं कॉम्बिनेशन विच इज गुड. एखाद्या व्यक्तीचं 3 and 8 असेल
तो मी सांगितलं 8 आणि 3 चांगलं आहे ना, धर्मगुरू आहे आणि एक न्याय व्यवस्था आहे. सो ती स्टोरी जर तुम्ही लक्षात ठेवली ना, तर तुम्हाला लगेच कळेल की याचं चांगलं आहे की वाकलं आहे. याच्याशी काय संबंध. आपण म्हणतो ना, राणीचं दबंग जवळ ऑफिसर जवळ काय काम, मग 2 and 4 आलाय म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम आहे. त्यातल्या त्यात तुमच्या मुलांक आणि भाग्यांकामध्ये दोन्ही मिळून 1, 5, 6 आलेला असेल, तर तुम्ही दोन्हीमध्ये आला असेल तर सुदैवी. 1 and 5, 1 and 6, 5 and 6 तर जबरदस्त. पण दुसरा कुठला येऊ, समजा 7 and 6 आला, तरी 6 आला ना, गेम चेंजर झाला. 8 and 3 आला, ठीक आहे, त्याच्यात 1, 5, 6 कुठे आला नाही, बरोबर. तसं तुमचा 1, 5, 6 जर मुलांक किंवा भाग्यांकात आला तर तुमचं भाग्याचं प्रमाण पर्सेंटेज वाढत जातं. आणि जर 2, 4, 8 तुमचा मुलांक किंवा भाग्यांक असेल तर इतरांपेक्षा तुम्हाला स्ट्रगल हा करावाच लागतो. ओके. हा त्याच्यामध्ये फरक आहे. ओके. जन्मतारखेवर अजून एक फार महत्वाची गोष्ट आपल्याला मिळते आणि ती प्रत्येक व्यक्तीला अतिशय जबरदस्त लाभदायक ठरते. तिला म्हणतात एंजल नंबर. त्याला कुवा नंबर म्हणतात. त्याला पूर्वी पाकुवा नंबर म्हणायचे, पण त्याला नंतर शॉर्टकट करत कुवा नंबर असं म्हणतात. कुवा नंबर म्हणजे काय किंवा एंजल नंबर म्हणजे काय, एकदम सोपी गोष्ट आहे. आपलं बर्थ इयर घ्यायचं, जन्मसाल. आता मगाचंच उदाहरण घेऊया, 1978, 1978. त्याची टोटल करा तुम्ही. 1 + 9 किती, 10, 10 + 7 17, 17, 17 + 8 25, 25. 25 ला परत आपण एकांकावर लिहितो ना. हा, 2 + 5 7. 7. आता आला 7. आता 7 झाला एक फिक्स नंबर आला तुमचा, एक फिक्स नंबर आला, बरोबर. आता हा जो नंबर आहे ह्याला जेंट्ससाठी एक फॉर्म्युला आहे आणि फिमेलसाठी एक फॉर्म्युला आहे. ओके. मेलसाठी फॉर्म्युला आहे 11 - दिस नंबर आणि फिमेलला 4 + दिस नंबर. ओके. बस तुम्हाला एंजल नंबर मिळून जाईल. ओके. आता 11 - 7 करा, 4 4. आला, बरोबर. आणि फिमेलसाठी 4 + 7 करा, 11. मग त्याला परत 1 + 1 2 आला. ओके. सो फॉर फिमेल बॉर्न इन 1978 एंजल नंबर इज इक्वल टू 2. हा 2 आणि फॉर मेल 4. ठीक आहे. आता हा एंजल नंबरचं करायचं काय. हा आला खरा, हा आहे काय भानगड, एकदम माणसाला मिळालेलं वरदान आहे. कारण आपण जे राहतो, म्हणजे आपण जे जगतो, आपण ऍक्च्युली मल्टी डायमेन्शनल जगात जगत असतो आणि आपण सर्व फोर्स बघू शकत नाही प्रॅक्टिकली. आपल्या ह्या पंचेंद्रिय जी आपल्याला दिलेली आहेत ईश्वराने, निसर्गाने, त्याला काही मर्यादा आहेत. तर त्याच्या पलीकडे काही डायमेन्शन आहेत. तर तुम्ही म्हणाल की हे थोडं हायपोथिकेटेड वाटतंय की असं कसं, जे दिसत नाही मग ते मानायचं कसं. तर पूर्वी माणूस हे पण मानत नव्हता की तानापी ही निपाजाच्या पलीकडे कलर आहेत. पण जेव्हा इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट मिळाले तेव्हा ते म्हटले नाही, आहेत कलर आहे, फक्त मला दिसत नाहीत. म्हणजे मला दिसत नाही म्हणून खोटं आहे का, तर तसं नाहीये. तर इथे ज्या रेल्म आहेत, डिफरंट रेल्म, तिथे आहे ना अनेक प्रकारचे व्हायब्रेशन, ज्याला आपण एंजल म्हणतो, आपण कनिष्ठ देवता म्हणतो, कोणी ग्रामदेवता म्हणतो, कोणी कुलदेवता म्हणतो, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे गण म्हणतो. सगळ्या गणांचा अधिपती गणपती आहे. तर वेगवेगळे गण, वेगवेगळ्या देवता किंवा फॉरेनच्या लँग्वेजमध्ये एंजल्स, हे जे काही व्हायब्रेशन्स आहेत आपापल्या आजूबाजूला अवेलेबल, त्यातले आपल्याला मदत करू शकणारे काही एंजल असतात. जसं मी सांगितलं, प्रत्येक अंकाला काही बघा स्वभाव कनेक्ट झाले, मगाशी काही गोष्टी कनेक्ट झाल्या, तसं तुम्हाला आशीर्वाद देऊ शकणारे काही व्हायब्रेशन आजूबाजूला आहेत. पण त्याच्याकडून डिराईव्ह करायचा असेल तो आशीर्वाद, तर तुम्हाला काय करावं लागेल, एक ग्रीन पेन घ्यायचा, आपला एंजल नंबर कुठला आहे ते फाइंड आउट करायचं एकदाच. जसं माझा 4 आहे, तो ग्रीन पेन घेऊन तो एंजल नंबर इथे लिहायचा. जिथे आपलं मनगट आहे ना, त्याच्या इथे वरती ह्या 2 याच्यामध्ये खड्डा मिळतो. ठीक आहे. इथे का लिहायचा, ग्रीन पेनने का लिहायचा आणि असाच का लिहायचा, ठीक आहे, आणि का लिहायचं, याचं मी उत्तर देतो. एंजल नंबर बेसिकली काय तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एक डिवाइन ब्लेसिंग मिळण्याचा एक जरिया आहे. अदरवाईज तुम्ही जे जगताय ते जगतच आहात. पण तुम्हाला जर अजून लकचा पुश पाहिजे असेल, एक सिंपल गोष्ट तुम्ही करा की तुम्ही ग्रीन पेन घ्या. ग्रीन पेन का, ग्रीन हा बुधाचा रंग आहे, बुध हा बॅलन्सचा कलर आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत बॅलन्सच तर पाहिजे. कधी कधी बघा, माणूस खूप श्रीमंत असतो आणि इकडे खूप दुःखी पण असतो. सो इट इज नॉट कॉल्ड एज बॅलन्स. सो सिम्पल, तुम्हाला बॅलन्स हवाय लाईफमध्ये. एज्युकेशन आणि करिअरचा बॅलन्स, फॅमिली आणि करिअरचा बॅलन्स, हेल्थ आणि करिअरचा बॅलन्स, तुम्हाला एक बॅलन्स हवाय कुठेतरी.
मग बॅलन्ससाठीचा नंबरच ग्रीन आहे, म्हणून ग्रीनला अनन्यसाधारण महत्व आहे. आपण ग्रीनला कधीच महत्व देतच राहणार. आता हा ग्रीन कलरच्या पेनने तो पेन सतत सोबत ठेवा आणि ती तुम्ही ह्या ठिकाणी माझा जसा 4 आहे तसं मी जसा 4 काढलाय तसा 4 हा अंक लिहिलाय मी आणि त्याला सर्कल केलाय. सर्कल कधी करतात? जेव्हा ते एनर्जीज ओढून जाऊ नये, त्या बंदिस्त राहाव्यात म्हणून सर्कल करतात. हे ग्राफॉलॉजीचा नियम आहे सर्कल करणं हा. कसा? तुम्ही बघा प्रत्येक गाडीच्या लोगोला सर्कल आहे. मी जेव्हा लोगो शिकवतो किंवा मी ग्राफॉलॉजी शिकवतो त्यावेळेस मी हे सायन्स सांगतो की ज्याला आपले जे टेक्नॉलॉजी सिक्रेट ठेवायची असते ते लोक सर्कल करतात लोगोला. ठीक आहे. सो इथे आपण आपली एनर्जी स्टोअर ठेवायची आपल्याला म्हणून सर्कल करायचं आहे. सो तुम्ही तुमचा एंजल नंबर लिहायचा, त्याला सर्कल करायचा. इथे का लिहायचा? तर आपल्या हातावरती जे आहे ना प्रत्येक 9 ग्रह प्लेस केलेले आहेत आणि त्या प्रत्येकाला प्लेसमेंट दिले. जसं ही बुधाची टेकडी आहे, हे बुधाचं बोट आहे. रवीची टेकडी आहे, रवीचं बोट आहे. ही शनीची टेकडी आहे, शनीचं बोट आहे. गुरुची टेकडी आहे, गुरुचं बोट आहे. शुक्राची टेकडी आहे, शुक्राचं बोट आहे. हे आहे चंद्राची टेकडी, त्याला बोट नाहीये. हे मंगळाची मैदान आहेत 2. हा ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथून खाली आल्यावर एवढासा जो एरिया मिळतो नेपच्यूनचा आहे. नेपच्यून हा कुठला प्लॅनेट आहे? हा अंतस्फूर्तीचा इंट्युशनचा कारक आहे. आता इंट्युशन कुठून येते? लिहिलंय वाचलंय त्यातून येते त्याला इंट्युशन म्हणतात का? नाही. इंट्युशन कुठून तरी येते. मग कुठून तरी तिथेच तर कनेक्ट व्हायचं म्हणून इथे काढायचा, कुठेही नाही काढायचं. कोणी म्हणतं इथे काढलं तरी चालतो, त्या दिवशी मी कुठेतरी ऐकत होतो इथे काढलं तरी चालतो. नाही, हा इथेच काढायचा असतो. आणि त्याचं कारण पामिस्ट्रीमध्ये आहे. तो कुठल्या रंगाने काढायचा याचं कारण न्यूमरॉलॉजीमध्ये आहे. आणि तो असाच का काढायचं त्याचं कारण ग्राफॉलॉजीमध्ये आहे. आणि हा एंजल नंबर काढणे ही एक अजून चायनीज सायन्स आहे. हा जो फॉर्म्युला मी सांगितला तो हे अनेक सायन्सचं कॉम्बिनेशन आहे. याला कोणी मनाने बदलू नये. हे मी नाही बनवलंय. मी याचा एक अभ्यासक आहे, फॉलोअर आहे. आणि मी सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही पण तुमचं भलं करून घ्या. की तुम्ही जर एंजल नंबर तुमचा शोधून काढला, सिंपल आहे. इयर ऑफ बर्थची टोटल केली, ती टोटल 11 मधून मायनस केली, फॉर मेल आला. 4 मध्ये ऍड केली, फॉर फिमेल मिळाला. तो नंबर घ्या, ग्रीन पेन घ्या, इथे काढा. पुसला गेला की परत काढा. काढत राहा दिवसभर. आणि काढताना इंटेन्शन तुमचं जे पाहिजे तुम्हाला तुम्ही हे करा. लॉ ऑफ अट्रॅक्शन पण ऍड करा त्याच्यामध्ये. तो काढताना लिहा की मला आज काय पाहिजे, ह्या महिन्यात काय पाहिजे, मला सध्याच्या जॉबमधून काय पाहिजे, मला माझ्या लाईफकडून काय पाहिजे, तुम्ही बोलू शकता. सो एंजल नंबर लिहिल्याने लोकांना मिरॅकलस रिझल्ट आलेले आहेत. त्यांची तासांमध्ये कामं झालेली आहेत. पाहिजे तेवढ्या टेस्टिमोनियल आहेत माझ्याकडे. बट तुम्ही तुमच्या फाइंड आउट करा, तुम्ही तुमचे अनुभव घ्या, ते जास्त चांगलं आहे. सो हे आपल्या जन्मतारखेवरून मिळतं. म्हणून तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला की जन्मतारखेवरून आपल्याला काय मिळतं, ह्या 2 अतिशय महत्वाच्या गोष्टी मिळतात. पहिलं म्हणजे तुमचा मूलांक आणि भाग्यांक सिंकमध्ये आहेत का, तर ते तुम्हाला पुढे न्यायला मदत करतील ना. नसतील तर तेवढं तुमच्या गाडीचा एक टायर मध्ये हवा खूप आहे आणि दुसऱ्यामध्ये नाहीये, असं आहे. जसं आता 1 and 8 कॉम्बिनेशन बिचार एखाद्याचं आलं तर त्याचा लक फॅक्टर खूपच नियर टू 0 होऊन जातो. असं आहे. 1 and 8 अक्षय खन्ना बेस्ट उदाहरण आहे. ओसामा बिन लादेन 1 8 आपली असलेली पॉवर कुठे यूज केली त्यांनी, कितीतरी ताकद होती त्या व्यक्तीकडे ना. आपण अपार्ट फ्रॉम लेट्स नॉट जज हिम, बट जर तो इतक्या लोकांना, आता मला सांगा, आपण जर कोणाला हायर करायचं असेल तर पेपरमध्ये ऍड देतो ना की आम्हाला एक एडिटर पाहिजे, आम्हाला एक डिझायनर पाहिजे, आम्हाला एक पीसी विकत घ्यायचं आहे, OLX वर आपण ह्यांना माणसं कुठे मिळतात? हे जाहिरात देऊ शकतात का आम्हाला आता 4 रिक्रूट करायची? कोण आहे का पुणे विभागामध्ये इंटरेस्टेड? विचार करा त्यांनी किती मोठी टीम कशी बिल्ड केली सर. म्हणजे त्यांच्याकडे बुद्धी होती. मला एवढंच म्हणायचं आहे. मला तारीफ नाही करायची आहे कोणाची, मला सायन्स समजून घ्यायचं आहे. तर सायन्स समजून घेताना डिस्ट्रक्टिव्ह का होईना पॉवर निर्माण केली इतकी मोठी की एखाद्या इतक्या बलाढ्य देशाला त्यांच्या मागे लागावं लागलं. सगळं कामधाम सोडून अबोटाबादला जायला लागलं. म्हणजे 1 and 8 मध्ये ताकद आहे, पण ती ताकद ती डिस्ट्रक्टिव्ह वापरली. 1ची ताकद मिळाली ना त्याला, पण 1 and 8 असल्यामुळे काय झालं, म्हातारपण सुद्धा बघू शकला नाही. इतकी कर्म खराब झाली. फायदर कर्म खराब होतात, नाही झाली तर काय होतं, भाग्य खराब होतं. इतका मोठे विनोद खन्ना, इतके छान आपल्या सगळ्यांचे आवडते ऍक्टर आहेत. अक्षय खन्ना सुद्धा जबरदस्त ऍक्टर आहे, माझे फेवरेट ऍक्टर. त्यांचं जे त्यांनी ॲडव्होकेटचा रोल केलाय, जबरदस्त मूवी आहे ती. पण एनी हाऊ इतर त्यांच्या कलिग्स इतकं त्यांना नाही मिळू शकलं काम. आणि तसेच तुम्ही जर विरोधाभासी कॉम्बिनेशन 2 and 9 आहे, 2 and 9 कॉम्बिनेशन मध्ये पण तुम्हाला खूप उदाहरणं बघायला मिळतील. जसे विनोद कांबळी आहे, 2 and 9 आहे. अशा अनेक उदाहरणांमध्ये त्यांना
लाईफमध्ये खूप स्ट्रगल, एक सचिन तेंडुलकर बरोबर करिअर स्टार्ट करून पण जो सेटबॅक ड्रॉबॅक जो आला ते हम्म. त्याच्यामुळे. आणि 29ची अजून एक वेगळी स्टोरी आहे. 29 जेव्हा एकत्र येतो फॉर मेल जेंट्स, पुरुषाच्या जन्मतारखेमध्ये जर 29 आला, आपण काही उदाहरणं बघतोय, आपल्या काही पूर्ण कोर्स नाही पण एक माहिती तर पाहिजे ना. तर 29 कोणाची जन्मतारीख होती बघा. हा, अनुज जलोटा, संजय दत्त, राजेश खन्ना, नंतर विनोद कांबळी, हे सगळ्यांची मॅरिड लाईफ बघा. कॉन्ट्रोवर्सी आणि मल्टिपल मॅरेजेस. विद्या बालनचा पहिला नवरा, हे सगळे 29 आहेत. सांगायचं तात्पर्य असं आहे की 29 काय करतो, 2 काय आहे बघा, पाणी, 9 काय अग्नी. आणि तो 2 इमोशन आहे. मग इमोशनल जिथे तुम्ही डिस्ट्रॅक्शन क्रिएट करू शकता ते काय, हजबंड वाईफचं रिलेशनशिप. ह्या सगळ्यांच्या लाईफमध्ये अनुप जलोटाचं पहिलं लग्न जिथे झालं त्या त्यांची स्टुडंट होती, वयाने लहान होती. संजय दत्तचे कॉन्ट्रोवर्शियल मॅरेजेस आहेत. राजेश खन्नाजींबद्दल सर्वांना माहितीच आहे. आणि विनोद कांबळींचे पण 2 ते 3 ऑफिशियल मॅरेज झालेले आहेत. तर म्हणायचं असं आहे मला की आपण त्यांना चूक नाही म्हणत आहोत, पण हे शास्त्रच असं आहे. पण ह्याला उपाय आहेत ना. तुम्ही जर वेळीच जर तुमचे करेक्शन्स करून घेतले, नेम करेक्शन्स करून घेतले, तुम्ही जर तुमचं नाव तुमचं सिंक करून घेतलं तुमच्या जन्मतारखेला, तर तुम्ही कितीतरी गोष्टीतून सेफली बाहेर पडू शकता. तर मग आपण पाहिलं आता की ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्याबद्दल ब्लेसिंग्स कसे येते त्यांच्या नंबरच्या थ्रू, पण ज्या लोकांची जन्मतारीखच आपल्याला माहित नाहीये किंवा त्यांना माहित नाहीये, मग त्यांनी ब्लेसिंग्स कसे आणायची लाईफमध्ये? ओके, हा एक प्रश्न बरोबर आहे की ज्यांच्याकडे जन्मतारीखच नाहीये त्यांनी ब्लेसिंग कशी घ्यायची. पण हा थोडा अपूर्ण प्रश्न आहे. कसं सांगतो, आता ज्यांच्याकडे जन्मतारीख आहे, पण मगाशी मी सांगितलं की राजा आणि शनी न्यायाचं कॉम्बिनेशन आहे, त्यांच्या लाईफमध्ये नियर टू झिरो भाग्य आहे ना, त्यांच्यासाठी पण. आणि ज्यांची 2 and 8 आहे, शत्रू अंकाच्या जन्मतारखा असतील त्यांच्या एकमेकांशी, शिवाय सगळ्यात चांगली ऊर्जा 1 ते 9 मधली 5 अंकाची मी सांगितले, न्युमरोलॉजीचा जबरदस्त अंक 5 आहे. अनेक म्हणजे कंपनी, देश हे सगळे 5 अंकावर आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 5 नंबरवर, दुबई 5 नंबरवर आहे. त्याच्यानंतर अमूल, जी शॉक, रॅडो, इंडियन रेल्वेज, त्यानंतर ICICI बँक लिमिटेड, नेस्ले इंडिया लिमिटेड, सगळे 5 अंकावर. म्हणजे रिबॉक, प्युमा, तुम्ही जेवढ्या कंपन्या बघाल सक्सेसफुल त्या 5 अंकावर आहेत. आणि तर 5 हा अंकाची ऊर्जा जर आपण घेतली नाही तर आपल्याला सक्सेस मिळायला खूप डिले होणार. आणि 5 अंक ज्यांच्याकडे, मी तुम्हाला सांगितलं बघा, आज गुलशन कुमार प्रेझेंट्स नाव आजही आहे. गुलशन कुमार जाऊन किती वर्ष झाली, आजही काय आहे, कारण त्यांच्या जन्मतारखेत 3 वेळा 5 होता. त्यांची जन्मतारीखच 5 होती. गुलशन कुमार नाव 5 वर आहे, टी सिरीज नाव 5 वर आहे, बरोबर. तर मग 5 ही अंकाची ऊर्जा पहिली तर आपल्या आयुष्यात घेतली पाहिजे. आणि ती घ्यायची पॉवरफुल 4 उपाय तुम्हाला मी आता सांगतो. पहिला उपाय, बुधवारी, कोणत्याही एका बुधवारी वुलन लोकरीचा धागा असतो ना आपला, तो वुलन धाग्याचं बंडल घेऊन आणून ठेवा घरामध्ये, ग्रीन कलरचा, डार्क ग्रीन कलरचा. आणि तो धागा बुधवारी सकाळी सूर्योदयात पहिल्या तासात बांधायचा असा. याच्यात 5 वेडे घ्यायचे असते, 1 2 3 4 5. ठीक आहे. तो कसा बांधायचा, 5 वेडे घ्यायचे, किती वेळात बांधायचा, त्याचा एक छोटासा मंत्र आहे, ओम राम ब्रीम ब्रह्म सहा बुधाय नमा. हे सगळं आपल्याकडे व्हिडिओ ऑलरेडी तयार आहे, त्याची लिंक आपण देऊया की जेणेकरून त्यांना तो बांधता येईल. हा पहिला उपाय. हा उपाय केल्यानंतर लोकांना मिरेकल रिझल्ट आलेले आहेत. गरिबापासून श्रीमंतापर्यंत, स्ट्रगल करणाऱ्यांपासून सेटल असणाऱ्यांपर्यंत स्टेबिलिटीसाठी त्यांनी हा उपाय केलेला आहे. आणि त्यांना ती स्टेबिलिटी कोणाला काही दिवसात, कोणाला काही आठवड्यात आणि कोणाला काही तासात मिळालेली. इतका जबरदस्त बुधाचा डायरेक्ट अचूक उपाय. कारण आपण ज्याला म्हणतो पाचामुखी परमेश्वर, बुधाच्या 5 गोष्टी इथे एकत्र होतात. आणि 5 गोष्टी एकत्र होतात तिथे ईश्वराचं अस्तित्व असतं, असं पूर्वाचार्य म्हणतात. बुधाच्या कोणत्या 5 गोष्टी, बुधाच्या हिरव्या रंगाचा धागा, बरोबर. दुसरी गोष्ट बुधाचा वार. तिसरी गोष्ट बुधाचा पहिला तासाचा असतो बुधाचा होरा, व्हिडिओमध्ये दिलेला आहे डिटेलमध्ये. त्याच्यानंतर आपण मनगटाच्या इथे बांधतो, मनगटाच्या इथे मेन ताकद असते, आपण इथेच एंजल नंबर पण लिहितो ना. आणि बुधाचा मंत्र, ह्या त्या 5 गोष्टी आहेत. आणि या 5 गोष्टी एकत्र आल्यानंतर बुधाची सुप्रीम पॉवर ही अनलॉक होते आणि ती तुम्हाला डायरेक्ट मिळते. हा धागा खराब झाल्यानंतर बदलायचा असतो, आधीचा धागा टाकून द्या, तो प्रवाहितच केला पाहिजे वगैरे अशी काही अंधश्रद्धा नाहीये. ठीक आहे. तर हा झाला पहिला उपाय. सेकंड, घरातून बाहेर पडताना नेहमी ग्रीन कलरच्या बॉटलमध्ये पाणी घेऊन जा. आणि घरात पण ग्रीन कलरच्या बॉटलमधून पाणी प्या. त्याने तुम्हाला 5ची एनर्जी मिळेल. कारण 5ची ऊर्जा खूप कमी लोकांकडे, जगात 85% लोकांकडे 5 नाहीये. कितीतरी कमी लोकांकडे 5 हा अंक आहे, तुम्ही जर नीट बघितलं तर. कारण आज जन्मतारखाच घेते 5 14 23.
कितीच्या जन्मतारखा आहे? फार तर 15, 25 यांच्याकडे 5 येईल. जास्त कोणाकडे 5 येणारच नाही. म्हणून 5 या अंकाच्या वर जावं लागतं. कारण तो स्टेबिलिटीचा अंक आहे, प्रगतीचा अंक आहे आणि ती प्रगती आपल्याला पाहिजे. बरोबर? दुसरा उपाय झाला. तिसरा उपाय, तुम्ही ग्रीन कलरचे शर्ट, टी-शर्ट, टॉप्स जास्त घालत जा. कारण आपली 7 चक्र इथे असतात. त्यामुळे ग्रीन पॅन्ट घालून उपयोग नाही. आपल्याला ग्रीन शर्ट, टॉप हे घालायची जास्त गरज असते. ओके. त्याच्यानंतर ग्रीन कलरसाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय असतो, बुधवारी गाईला तुम्ही 5 बटाटे म्हणा किंवा काहीतरी हिरवा चारा खायला घाला. हिरवा चारा अगेन ग्रीन कलर, बुधाचा झाला. आणि 5 बटाटे, 5 हा अंक परत बुधाचा आहे. बरोबर? आणि बटाटे पृथ्वीत मिळतात आणि पृथ्वी म्हणजे 5 हा अर्थ एलिमेंटचा अंक आहे. आता अर्थात हे इतकं डीप सायन्स आहे की तो 5 अर्थचा कसा वगैरे अजून भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये शिल्लक आहेत. पण आज तुम्हाला जर स्वतःपुरते बदल करायचे असेल आणि जर मिरॅकल रिझल्ट लाईफमध्ये पाहिजे असतील, तर एकदम साधे सोपे हे उपाय आहेत, रोजच्या लाईफमध्ये करण्यासारखे आणि करून बघण्यासारखे. साधं तुम्ही तुमच्या आता घड्याळाजवळ बोलायचं टाइम नाही, पण घड्याळाचा बेल्ट तुमचा ग्रीन असेल, तुमचा रुमाल ग्रीन तुम्ही कॅरी करत असाल, तुम्हाला जी हिशोबाची वही आहे ती तुम्ही ग्रीन कलरच्या कव्हरची घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी ऑफिशियल डॉक्युमेंट सोडून ग्रीन कलरचा पेन वापरा. तुमचं रफ रायटिंग ग्रीनने करा. तुमची डेलीची डायरी ग्रीनने लिहा. तुमचे हिशोब जर तुम्ही ग्रीनने लिहिले, रोजचे किंवा महिन्याचे तुमचे जे तुम्ही डेबिट क्रेडिट लिहित असाल जर, तर ते तुम्ही जर ग्रीन पेनने लिहिले तरी तुम्हाला जबरदस्त रिझल्ट येतात. नाही, असे नक्कीच हां. नक्कीच या गोष्टींचा आपल्या सर्व प्रेक्षकांना फायदा होईलच. आणि याचा जो डिटेल व्हिडिओ आपण केलेला आहात त्याची लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आपल्या प्रेक्षकांना अजून त्याचा उपयोग होण्यासाठी. तर आता जसं तुम्ही बोलला की 5 नंबरचं खूप महत्व आहे, पण ते कंपनीच्या नावामध्ये कसं काय महत्व आहे? म्हणजे व्यक्तीच्या नावामध्ये असू शकतंय, पण कंपन्यांना त्याचं कसं बेनिफिट ओके, आहे? ओके. काय आहे माहिती आहे का, न्युमरोलॉजी एवढीच नाही आहे. ही आता एक जस्ट सुरुवात आहे. न्युमरोलॉजी न्युमरोलॉजी इतकी वास्ट आहे की प्रत्येक अक्षराला पण नंबर डिनोट केलेला आहे. जसं 1 नंबर म्हणजे AIJQY हे अक्षर कुठेही आलं तर त्याचा अर्थ होतो 1. प्रत्येक अक्षरावरून एक नंबर निघतो आणि त्याची टोटल केली ती मगाशी प्रमाणे टोटल प्रमाणेच आपल्याला एकांकावर न्यायची असते. ठीक आहे. ओके. तर AIJQY म्हणजे 1, BK आणि R कुठे आला तर 2, CGLS हा कुठे आला तर 3, DMT कुठे आला तर तो 4, EHNX कुठे आला तर तो 6. ठीक आहे. त्यानंतर OZ कुठे आला तर तो 7, 6 काय UVW, 7 OZ, 8 PF. तर असे हे 1 ते 8 अंक यांना शॅलिडियन न्युमरोलॉजीमध्ये डिनोट केलेले आहेत. आता हे जिथे जसं आपलं नाव आहे, समजा नाव आहे आपलं राज, RAJ. तर R म्हणजे काय मगाशी सांगितलं 2, A म्हणजे 1, J म्हणजे 1, 2 + 1 + 1 4, राज म्हणजे 4, असं नावाचा नंबर निघतो. जसं अमूल आज इतकी ग्रेट कंपनी, इतकी वर्ष टॉपला, किती कंपन्या आल्या आणि गेल्या, पण फार पूर्वी ते पोल्सन काहीतरी एक बटर असायचं ब्रिटिश काळात, त्यांच्यानंतर अमूल जे राज्य करते ते आजपर्यंत करतोच आहे. तर अमूलची जर टोटल तुम्ही केली तर 5 येते. मगाच्या नियमाप्रमाणे A म्हणजे 1, बरोबर. M म्हणजे 4, U म्हणजे 6, L म्हणजे 3, त्याची टोटल केली 5 येते. मला असं म्हणायचं आहे की जर तुमच्या कंपनीची नावाची टोटल किंवा तुमच्या नावाची टोटल ही जर पॉझिटिव्ह नंबरवर नसेल, मी सांगितलं 1, 5 आणि 6 प्रगती करणारे अंक आहेत, त्याच्याऐवजी ती 2, 4, 8 वर आली तर काय होतं? सर्वात बेस्ट उदाहरण आहे किंगफिशर. आता तुम्हाला मी फॉर्म्युला दिला, तुम्हीच करून बघा. किंगफिशरचे सगळे नंबर्स लिहा, Kचा लिहा, आयचा लिहा, Fचा लिहा, सगळे लिहा. तुम्हाला जो मिळेल तो 8 मिळेल. मग आता एक गोष्ट मला सांगा की किंगफिशरचा लिकर बिझनेस तर व्यवस्थित चालू आहे, आजही मिळतंय, पण किंगफिशरचे विमानं कुठे गेले? त्याचं कारण असं आहे की त्यांनी ते नाव जे शनी ग्रहावर नेलं आणि विमान उड्डाण हे मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्झरी फील्डची लाईन आहे, बरोबर आहे. पण लक्झरी फील्डची लाईन एकीकडे आणि शनीचा स्ट्रगल, शनीला काय सांगितलंय, तू मेहनत कर, स्ट्रगल कर. त्याचबरोबर शनी इज वाईन ऑल्सो, वाईन शॉप शनीवरून बघतात, असं आहे. त्याच्यामुळे तो बिझनेस त्यांचा चालू आहे, बरोबर. ओके. ठीक आहे. त्यात त्यांनी काय केलं, रंग कुठला दिला? लाल. उगवत्या सूर्याचा रंग लाल आहे, शनीचा दुश्मन सूर्य आहे, आणि तो रंग वापरल्यामुळे पण ती एअरलाईन, त्यांच्या एअरोसेसचे कपडे लाल, त्यांच्या पायलटचं टाय लाल, ते अमुक म्हणजे त्यांच्या ब्रँडिंग लाल, आणि ते सगळं त्यांनी ते सूर्यावर नेलं आणि कंपनी मात्र 8 नंबरवर काढली. त्याच्यामुळे शनीचा सेल्फ जिथे गुणधर्म होता तेवढी फक्त बिवरेजेस राहिले, बाकी सगळी कंपन्या त्यांचे ते कॅलेंडर होते, काय होतं, सगळं बंद झालं.
दुसरं सगळ्यात उदाहरण चांगलं इतिहासात, म्हणजे भारतीय इतिहासात न विसरलं जाणारं उदाहरण हर्षद मेहता. त्यांची जन्मतारीख 29 आहे. 2 आणि 9 आणि 2 किती झाले? 11चा 2 11. येतो, बरोबर. त्याचा दुश्मन येतो 9. त्यांची कंपनीचं नाव होतं ग्रोमोर ॲसेट अँड रिसर्च असेल का त्यांच्या कंपनीचा, तुम्ही गुगल करू शकता. हे दोन्ही नंबर त्यांचे शत्रू अंक आले आणि ती कंपनी त्यांना घेऊन बुडाली. अदरवाईज तोपर्यंत ते खूप चांगले करत होते. तुम्ही त्यांची डॉक्युमेंटरी बघू हो शकता हो वेब पाहिलेलीच आहे. सिरीजवर. त्यात दाखवले की ती कंपनी टेक ओव्हर करेपर्यंत, त्या कंपनीत इन्व्हेस्ट करेपर्यंत पुढे 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 जात राहिले आणि तिथून नंतर ते मागे नाही आले, फक्त पूर्ण कोलॅप्स आहे, पूर्ण ओके. कोलॅप्स. सो सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जर ह्याचा अभ्यास केला तर तुम्हाला आयुष्यात अचूक आणि सटीक रिझल्ट येतात. त्यात आता तुम्हाला खूप चांगले रेमेडीज मिळालेले आहेत की तुम्हाला 5 अंकावर गेल्या तर तुम्हाला फास्ट प्रगती होईल. फास्ट म्हणजे काही तासात रिझल्ट येतील. त्यात तुम्ही जर हिरवा धागा बांधला, हिरवा धाग्याचा रिझल्ट असा आहे की तो तुमच्या 24 तास तुमच्या जवळ राहतो आणि जिथे तुमची पल्स चालते तिथे तो तुम्हाला बुधाची एनर्जी शरीरभर सर्क्युलेट करत राहतो. त्याच्यामुळे ह्याच्या इतकी रामबाण रेमेडी कुठेच नाही. आणि नुसता बुधाचा धागा, तुम्ही म्हणाल मग लेडीज हिरव्या बांगड्या घालतात, माझे घड्याळ किंवा माझ्याकडे एक हिरव्या रंगाचं ब्रेसलेट आहे ते घालते मग मी, बरोबर. पण तिथे पाचामुखी परमेश्वर कुठे आहे? 5 नियम कुठे आहेत? मला हा प्रश्न नेहमी येतो, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आता तिथे नाहीये ना, मग तो कसा आणायचा? तर तुम्ही तो व्हिडिओ बघा, साधे 5 नियम आहे ते एकदाच फॉलो करा, 1-1.5 वर्ष टिकतो तो धागा. बरोबर. सारखं थोडीच करायचंय. तेच बांगडी फुटली काय झालं, परत त्याचा काय उपयोग? आणि ती घालताना कुठे वार मुहूर्त बघून मंत्र म्हणून घातली होती का तिथे 5 वेडे आहेत, बरोबर की नाही? सो सांगायचं तात्पर्य असं आहे, फार सायंटिफिकली रिसर्च करून शोधून काढलेल्या ज्या रेमेडीज असतात त्या अचूक आणि अफाट काम करतात आणि अशक्य काम करतात. नक्कीच नक्कीच. हे खूपच इम्पॉर्टंट गोष्ट होती जी लोकांना नक्कीच आवडेल आणि त्यांच्या लाईफमध्ये प्रगती होईल ही गोष्ट, जसं ते फॉलो करायला चालू करतील. तर आता मी जसं तुमच्यासोबत बोलतोय तुम्हाला समजतंय की तुमच्याकडे वेगवेगळे प्रकारचे नॉलेजेस आहेत ऑकल्ट सायन्सचे. तर जसं तुम्ही एक आत्ता न्यूमरोलॉजी सांगितलं, तर असे कोणते कोणते स्किल्स आहेत की ज्यावरती आपण चर्चा करू शकतोय? बघा, फक्त असं नाहीये, न्यूमरोलॉजीवर आपण अजून 2% पण चर्चा केलेली नाही. साधं त्याचं एक सिम्पल रिझन सांगतो तुम्हाला. आपल्या आपल्या जरूरतपुरतं जरी बघायचं असेल ना, तरी आपल्याला 10-20% तरी न्यूमरोलॉजी आली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की न्यूमरोलॉजीप्रमाणे कलर्स पण असतात, न्यूमरोलॉजीप्रमाणे करिअर्स पण असतात. आता समजा एखादी 6 जन्मतारखेची स्त्री, म्हणजे लाईव्ह क्लायंट आहेत माझ्याकडे, भरपूर क्लायंट आहेत आणि आता ऐकणारे मध्ये पण ते असणार आहेत अशा अनेक. तर 6 जन्मतारखेची स्त्री किंवा पुरुष त्याने टीचिंग प्रोफेशन अडॉप्ट केलं तर त्याला ग्रोथ मिळतच नाही. इतर सगळे पुढे निघून जातात. सिंपल कारण, 3 हे टीचिंग प्रोफेशन मध्ये येतं, 6 तिची जन्मतारीख आहे, 36चा आकडा आहे. 6 जन्मतारखेचा माणूस मिलिटरीमध्ये गेला, तो कधीच टेन्युअर पूर्ण करत नाही. मग ह्याचं पूर्ण सायन्स आपल्याला 1 ते 9 अंकाचे सगळे करिअर्स, ते का त्या अंकाचे करिअर्स आहेत आणि त्याचे मला कुठले चालतात हे जर समजून येतं तर आपल्या मुलांना कुठल्या करिअरमध्ये घालावं, आपल्या लहान भावाला कुठली दिशा द्यावी, माझी दिशा कधी चुकली होती हे आपल्या कळायला मदत होईल की नाही? बरोबर. मी नक्की कुठलं काम करावं की जेणेकरून मला जास्त सक्सेस होईल. जसं तुमची जन्मतारीख 22 आहे, तुम्ही इथे बसलात, हे प्रॉपर प्लेस आहे तुमची, हे तुमचं सिंहासन आहे. तुम्ही इथे बसाल तर जास्त ग्रो कराल, बिकॉज तुम्ही जन्म झालाय टेक्नॉलॉजीसाठी, जन्म झालाय लेटेस्ट टेक्नॉलॉजीसाठी. आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी काय सांगते? पॉडकास्ट एटसेट्रा, रील्स, हे सगळं. तर मला काय म्हणायचं आहे, प्रॉपर प्लेसला प्रॉपर माणूस असेल तर होतं काय? मला माझ्या जन्मतारखेने काय सांगितलं? हा एक निसर्गाचा प्रवाह झाला आणि मी पोहतोय कुठे? तो कदाचित उलटा असेल. तर मग मला किती स्ट्रगल करावं लागेल? नदी वाहते या दिशेने, मला निसर्गाने सांगितलं तू असं जायचंय, मी म्हणतो नाही मी चाललोय इकडे, मला आता ग्रोथ मिळत नाही, मी अजून हातपाय मारेन, मला ह्या वर्षी नाही मिळेल, मला पुढच्या. एवढे कशाला एफर्ट वेस्ट करायचे? सिम्पली टर्न अराउंड, चेंज युअर फील्ड, गो स्मूथली. राईट. का एवढे हातपाय मारायचे? हे समजून घेणं पण न्यूमरोलॉजी आहे. त्याच्यानंतर न्यूमरोलॉजीमध्ये तुम्हाला सक्सेस रेशो कळतो, तुम्हाला कोणाशी काम करायचंय, कसं करायचंय, त्याच्याशी करताना काय करायचे, कुठले प्रिकॉशन घ्यायचे, काय नाही घ्यायचे, अनंत गोष्टी. तुमचं नाव कसं आहे, सही कशी आहे, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. सही बरोबर सहीचं शास्त्र पण येतं, ग्राफॉलॉजी. ग्राफॉलॉजीमध्ये तुम्हाला कळतं की माझ्या सहीचं पहिलं नाव, सही करताना मी पहिलं जे लिहितो तो मी स्वतः कसं आहे ते दाखवतो. मग तेच तुम्ही तोडून मोडून लिहिलं, तुटका मुटका लिहिला, बारीक बारीक लिहिला, तर तुम्ही स्वतःचे पर्सनॅलिटीज नष्ट करत असता. म्हणजे तुमच्याकडे असतं सगळं, पण कोणी तुम्हाला अप्रिशिएट करत नाही, कारण तुम्ही तुमच्या सहीमध्ये पहिलं अक्षरच खराब करून टाकलं. स्वतः माननीय श्री अमिताभ बच्चन आयुष्यात खूप चांगलं करिअर करून ABCL काढल्यानंतर त्यांचं
सगळ्या जगाला माहिती आहे की प्रॉब्लेम झाला. त्यानंतर त्यांनी सही बदलली, हेही गुगलवर आहे. ती बदललेली सही पण गुगलवर आहे. त्याच्यात जाऊन बघा, त्यांनी त्यांचा अध्यक्षर अतिशय व्यवस्थित मोठं करून परत ठेवलेलं आहे आणि तिथून पुढे KBC मधून ते आजपर्यंत राईजच करतात. सो सही, एवढीशी सही एक इतका मोठा इम्पॅक्ट करते, कारण ती एवढीशी नाहीये की ती एक सही तुम्हाला डिसाईड करते की तुम्ही प्रगती करणार आहे का, तुम्हाला कोणी महत्व देणार आहे का, तुम्हाला घरात महत्व देणार आहे का, तुम्हाला समाजात महत्व देणार आहे का, तुम्हाला कलिग महत्व देणार आहे का, तुम्हाला तुमची मुलं महत्व देणार आहे का, हे सगळं सहीमध्ये आहे. त्याला ग्राफोलॉजी असं म्हणतात. त्याच्यानंतर 2 अतिशय महत्वाची शास्त्र आहे. जसं आता न्यूमरॉलॉजी बोलतोय आपण, अंक आपल्या आयुष्यात सगळीकडे आहे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा घटक कोण माहिती आहे? आपला मोबाईल फोन. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, बिझनेस प्रपोजल पासून, कोटेशन देण्यापासून, पेमेंट घेईपर्यंत सगळं मोबाईलवर आहे. रिलेशन मेंटेन करण्यापासून, नातेवाईक, मित्र, शत्रू, धमकी देणे, प्रेम करणे, सगळं मोबाईलवरच आहे. आपले रिझल्ट मोबाईलवर येतात, आपल्या सगळं काही आनंदाच्या दुःखाच्या बातम्या, आपलं सगळं कनेक्शन मोबाईलशी आहे. तो मोबाईल नंबर चुकला असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये चांगले किंवा वाईट परिणाम घडतील. सगळ्यात बेसिक सांगायचं झालं तर मोबाईल नंबरची टोटल ही जर तुमचा एनिमी नंबर आली, तर मग तुम्ही एवढे जे एफर्ट करताय त्यातले 90% तर वेस्टच गेले. 10%च तुम्हाला रिझल्ट मिळेल त्या गोष्टीचा. त्यानंतर त्याच्या आतमध्ये असणारे कॉम्बिनेशन, तुम्ही जो नंबर 98227755 काय काय असेल, जो नंबर असेल तो. जर तुमच्या मोबाईलमध्ये 1-2 उदाहरणं घेऊया आपण, जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 19 आला, तर मगाशी सांगितलं 19 म्हणजे किती ग्रेट कॉम्बिनेशन आहे. मुकेश अंबानी आहे, इंदिरा गांधी आहे, वगैरे वगैरे, अशी खूप चांगली उदाहरणं दिली ना मी. मग 19 आला, याचा अर्थ काय की तुम्हाला लोक लीडर म्हणून बघतील, तुमच्याकडे एक आशावाद पद्धतीने बघतील. पण ते जर तुमच्या मोबाईलमध्ये 27 आला तर 27 आला तर काय होईल माहितीये? तुम्हाला जॉईंट पेन होईल. जॉईंट पेन होऊ शकतो. तुम्ही म्हणाल मोबाईल नंबरने जॉईंट पेन कसा होतो? तुम्ही बघा, काही लोकांचं असं आहे की त्यांनी मोबाईल नंबर चेंज केल्यानंतर त्यांचं लाईफ चेंज झालं, प्लस किंवा मायनसमध्ये. पण 27 का जॉईंट पेन देतो? तर 2 हे अर्थ एलिमेंट आहे. जसं 5 अर्थ एलिमेंट आहे, 2, 5, 8 अर्थ एलिमेंट आहे. आणि 7 काय माहितीये का? 7 ब्रेक आहे. मगाशी काय सांगितलं? सलोन हे उदाहरण दिलं मी, ब्रेक करतं. मग हाडं ब्रेक होतात कुठे? इथे होतात ना, बेंड किंवा ब्रेक. बरोबर, 7 असा होतो ना बेंड, बरोबर. ते जॉईंट पेन होतं त्यांना. ओके. कारण 7 2चं जमत नाही. असे 2-8 आला, 8 म्हणजे काय? शनी. 2 म्हणजे मन, मगाशी आपण बघितलं चंद्र, मन. 8 म्हणजे शनी. आला तुमच्या मोबाईलमध्ये 2-8 आला किंवा 8-2 आला, काय करणार तो? डिप्रेसिंग नेचर देणार. प्रत्येक गोष्टीत पटकन आधी निगेटिव्हली विचार करणार तुम्ही, कारण 2-8 आला ना कॉम्बिनेशन. तुम्ही म्हणाल मी एवढा पूर्वी एकदम फायरिंग ॲटिट्यूड होता, ऑप्टिमिस्टिक होतो, आता मला काय झालं काय माहिती, काही दिवसात गिवअप करतो, कंटाळ येतो, उद्या करेन काम, असं होतं. 2-8 हे किती घातक आहे. तुमच्याकडे टॅलेंट असून तुम्ही मोबाईल नंबरने मागे राहू शकता. ह्याच्याबद्दल आपण बराच वेळ बोलू शकतो. त्यातले चांगले कॉम्बिनेशन तुम्हाला सांगू शकतो. आजकाल फ्री आहे, जा तुम्ही घेऊन या चांगल्या कॉम्बिनेशनचा मोबाईल. अशा अनेक गोष्टी बोलू शकतो आपण. घड्याळ, तुम्ही जे घड्याळ घालता हातामध्ये, घड्याळ अर्थात दिसत नाही मला, घड्याळ घातलं पाहिजे. घड्याळ हे काय आहे? घड्याळ इतकं महत्वाचं काहीच नाही आहे. आपल्या पूर्ण अंगावर एकच गोष्ट अशी आहे जिच्यात टिकटिक आहे, जिच्यात चलन वलन आहे, जिच्यात मुवमेंट आहे. आपल्या शरीरात रक्त आहे, सतत मुवमेंट आहे. आपल्या शरीरात सतत चयापचय क्रिया चालू आहे, सेन्सरी सिस्टम चालू आहे, एक्सक्रिटरी सिस्टम चालू आहे, नर्वस सिस्टम चालू आहे, कितीतरी सिस्टम्स चालू आहेत. पण शरीराच्या बाहेर सगळ्या डेड आहेत गोष्टी, सायलेंट आहेत. ही एकच टिकटिक आहे, हा काल आहे. हा ठरवतो काय? ह्याचा टाइम खराब चालू आहे, ह्याचा जरा छान टाइम चालू आहे बरं का, असं म्हणतो ना आपण. मग ते कोण ठरवतं? ते घड्याळ ठरवतं. कसं ठरवतं? त्याचं भरपूर वास्ट सायन्स आहे. ते आपल्याला समजून घेता येईल की त्याचं डायल कशी असावी, कलर कसा असावा, तुमच्या करिअरप्रमाणे कलर. कुठलंही आयडियल घड्याळ नसतं. कोणतंही घड्याळ 100% येस आहे की हे घड्याळ आहे, हे घ्या, सगळ्यांनी वापरा, कल्याण होईल, असं कुठला फॉर्म्युला नाही. तुमचं करिअर वेगळं, माझं करिअर वेगळं, तुमचा अप्रोच वेगळा, माझा वेगळा, माझे गोल वेगळे, तुमचे गोल वेगळे. काहींचे फार मोठे गोल आहेत, काहींचे मोठे गोल आहेत, काहींचे छोटेसे गोल आहेत, त्यांना तेवढ्यात ते समाधानी आहेत. बरोबर, त्याप्रमाणे घड्याळ. घड्याळच नव्हे, शरीरावर धारण करणारी प्रत्येक गोष्ट आहे. तुम्ही बघा, जे लोक आपण ज्यांना म्हणतो ना, म्हणजे एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये एकदम गॉडी आहेत, त्यांच्या ना प्रत्येक गोष्ट मोठी आहे. करण जोहरच्या चष्म्याच्या फ्रेम बघा, रणवीर सिंगच्या चष्म्याच्या फ्रेम, घड्याळ त्यांचं वापरणं बघा. ह्याच्या गोष्टी ज्या आपण धारण करतो ना, त्या किती मोठ्या किती लहान आहेत, यावरून मी काय डिमांड करतोय,
निसर्गाकडे हे ठरवतं. ते पूर्ण होणार की नाही ते आपण समजून घेऊया तेव्हा. हम्म. जर म्हणजे कधी वेळ मिळाला तर आपण नक्की बोलूया या सगळ्या विषयांवरती. अशी अनेक शास्त्रे आहेत छोटी मोठी जी आपण माहिती घेऊ शकतो. ह्याच नंबरचा आपण वास्तूत उपयोग करू शकतो. हेच तुमचे जे अंक आता कळले आपल्याला, त्याचप्रमाणे मी घरात कसा राहू, कसा अभ्यासाला बसू, कसं काम करू ते पण समजून घेऊ शकता तुम्ही. नाही, नक्कीच. आता जसं आपण बोलत आहे तर त्यावेळेस मला समजतंय की भरपूर वेगवेगळे शास्त्र आहेत पण सगळे एकमेकांसोबत इंटरलिंक्ड आहेत. आहेत. तर एका एपिसोडमध्ये आपण सगळं देणं खूप पॉसिबल नाही, कारण का आपल्याला सगळ्यांना ते डिटेलमध्ये समजावं लागणार आहे. तर नक्कीच आपण वेगवेगळे एपिसोड्समध्ये प्रत्येक शास्त्र कव्हर करूयात. जसं आपले जे प्रेक्षक आहेत ते आपल्याला सांगतीलच त्यांना कोणते कोणते शास्त्र ऐकायला आवडतील. आता एवढे शास्त्र तुम्ही नक्कीच. सांगितलेले आहेतच त्यांना, तर ते सोडून जरी कोणतं ऐकायला आवडलं तर आपलं तसं रिक्वेस्टनुसार आपण करूयाच पॉडकास्ट. तर आता शेवटचा मला एक प्रश्न जो आहे तो असा आहे की एखाद्या व्यक्तीचं पर्सनल इयर कसं ठरतं आणि हो. प्रत्येक नंबर वाईज पर्सनल इयर आपण कसं सांगणार की पुढचं वर्ष कुणाला चांगलं आहे? बघा, पर्सनल इयर अत्यंत सोपं आहे. तुम्हाला मी 30 सेकंदात सांगतो पर्सनल इयर कसं काढायचं. माझी जन्मतारीख आहे 20 जानेवारी 1978. त्यातले 1978 काढा, तिथे करंट इयर टाका. हम्म. 30 सेकंद लागले? नाही लागले समजवायला. 20 जानेवारी 2024 हे माझं पर्सनल इयर आहे. त्याची टोटल केली तुम्ही तर येते 2 हे माझ्यासाठी तेवढं चांगलं वर्ष नाहीये, कोणासाठीच नसतं. कारण 2 हे वर्षाने मध्ये माणसाने हळूहळू डिसिजन घ्यावे. कारण 2 या वर्षामध्ये फसवणूक होण्याची पण शक्यता असते. कारण 2 चंद्राचं वर्ष आहे. 2, 4, 8 स्ट्रगल नंबर कधी विसरायचं नाही. फॉर्म्युला विल रिमेन सेम. माझा शत्रू अंक 2 असेल तरी तसंच, किंवा 2, 4, 8 एखाद्याचं आलं पर्सनल इयर तरी सेम. तेच 1, 5, 6 पर्सनल इयर चांगले आहेत ना. पण 1, 5, 6 पर्सनल इयर जरी चांगले असले तरी 1 आणि 6 सगळ्यांना चांगले नाहीये. 8 वाल्याला 1 कुठे चांगलं आहे, हा. 3 वाल्याला 6 चांगलं नाहीये, 9 वाल्याला 6 चांगलं नाहीये. याचं एक आयडियल उदाहरण म्हणजे आता सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे साहेबांची जन्मतारीख 27 आहे आणि त्यांचं आता पर्सनल इयर जे चालू आहे ते 6 आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला आपल्या पर्सनल इयर प्रमाणे डिसिजन घ्यावे लागतात आणि जर तसे नाही घेतले तर आपल्याला त्रास होतो. कसे घ्यायचे तर मगाशी त्याचं मी उदाहरण दिलेलं आहे, जे मी सांगितले होते ना एनिमी नंबर्स. ते एनिमी नंबर्स बघा, तुमच्या जन्मतारखेची तारीख घ्या, महिना घ्या, चालू वर्ष घ्या, टोटल करा, त्याची पूर्णची टोटल करा आणि ती जी टोटल नंबर आहे ते तुमचा शत्रू अंक असेल तर केअरफुल राहा आणि हे बुधाचे सगळे उपाय करा सांगितलेले. मग तुम्हाला काळजी करायची गरज नाही. नाही, नक्कीच या गोष्टींचा आपल्या प्रेक्षकांना फायदा होईल येस. आणि आपण असंच वेळोवेळी सारखं भेटत राहू. जसं अजून एक आत्ता आपण न्यूमरोलॉजीचं तुम्ही जसं बोलला की 2% फक्त चर्चा झालेली आहे आपली, त्याच्यामध्ये आपण पूर्ण डेप्थमध्ये अजून गेलेलं नाहीये. तर हळूहळू आपण जसं अजून भेटूया, अजून चर्चा करूया आपल्या खट्ट्यावरती, तसं अजून जास्तीत जास्त नॉलेज आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयाच. तर प्रेक्षकांना पण मला हीच विनंती करायची आहे की त्यांनी स्वतःहून सांगावं की कोणत्या शास्त्राबद्दल, कोणत्या सायन्सबद्दल त्यांना जास्त आवडेल ऐकायला. मग आपण त्याच्या बेसिसवरती तसे टॉपिक्स डिसाईड करू शकतोय. तर मग सर, तुम्ही आम्हाला येऊन इतका आपला अमूल्य वेळ दिला. तुमचं शेड्यूल ऑलरेडी खूप बिझी असतं, त्यातून तुम्ही वेळ दिला त्याबद्दल पूर्ण टीम कडून तुमचे आभार. असंच वेळोवेळी आम्हाला तुम्ही भेट द्या आणि आपण वेगवेगळ्या टॉपिक्स बद्दल चर्चा करूया आणि लोकांना मदत करूया यातून. चालेल. खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि धन्यवाद. थँक्यू.